हॅलो, हॅलो. नमस्कार सगळ्यांना. आज खरं बुलपटचं असं फॉर्मल इंट्रोडक्शनची काहीच गरज नाहीये. कारण सगळे घरचेच वाटतायत. निलेश, तुम्ही बरेच दिवसानंतर आलाय. त्यामुळे आज तुम्हाला परफॉर्म केल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीये. आणि 1-2 नवीन नावं आहेत. सो त्यांच्यासाठी बुलपटची थोडीशी ओळख करून देते. बुलपट हा ओपन माईक प्लॅटफॉर्म आहे. ऍक्च्युली सुरू ओपन माईक प्लॅटफॉर्म पासून झाला, पण त्याच्यानंतर आम्ही बरेच वेगळे कार्यक्रम पण केले. लिहित राहा म्हणून किंवा मराठी पुस्तकांविषयी किंवा गझल वर्कशॉप केला आणि ओपन माईक तर होतच असतात. दर महिन्याच्या 1 तारखेला ऑनलाईन ओपन माईक होतो, विच इज अ मिक्स्ड ओपन माईक. पोएट्री, कॉमेडी, स्टोरी टेलिंग सगळ्यासाठी. आणि हा कथ्थई या नावाने एक सेगमेंट चालू झालाय. तो फक्त आणि फक्त स्टोरी टेलिंगसाठी राखीव ठेवलाय. सो येस, दॅट इज अबाउट बोलपट. बोलपटला 2 वर्ष झाली. मी आणि शर्वरी आम्ही दोघींनी हा सुरू केलाय. पण सुरू केला असला तरी तो तुमचाच प्लॅटफॉर्म आहे, कारण तुमच्याशिवाय बोलपट नाहीच आहे. सो वेलकम. आज जे पहिल्यांदा आलेत, खूप खूप स्वागत. आणि रविवार संध्याकाळ तुम्ही आमच्यासाठी राखून ठेवलीत याबद्दल खूप धन्यवाद. सगळे जेव्हा ऑफलाईन ऑनलाईन जेव्हा बोलपटमध्ये पार्टिसिपेट करतात, आम्हाला बघून खूप बरं वाटतं. सो 1 तारखेला जो जूनचा ओपन माईक झाला, त्याचा विषय एकदम एक नवीन होता, ते म्हणजे लोकल ट्रेन. आणि जतीन जो आज आपल्या बरोबर आहे इथे, त्यांनी होस्ट केलेला खूप छान ओपन माईक झाला आणि तो युट्यूब वरती आहेही अवेलेबल बघायला. सगळे जे ओपन माईक होतात ऑनलाईन, ते रेकॉर्ड केले जातात आणि आम्ही युट्यूब वरती अपलोड करतो, की जेणेकरून लोकांना पाहायला मिळतील नंतर सुद्धा. सो आजचाही ओपन माईक रेकॉर्ड करतोय. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांगा, कारण वी कॅन स्टॉप इट फॉर युअर परफॉर्मन्स. आणि काय, आज कथेचा आहे आणि 28ला ऑफलाईन ओपन माईक होईल, म्हणजे लाईव्ह इव्हेंट होईल, जो होईल अंधेरीमध्ये मुंबईत. सो त्याला शक्य असेल तर नक्की या. आणि एवढंच बोलून मी माझं बोलणं थांबवते आणि यतीनकडे देते. ज्यांनी यतीनला परफॉर्म करताना पाहिलंय त्याला माहितीच आहे, तो अगदी तोडीस तोड होस्ट आहे आणि आपल्याला खूप मज्जा येणार आहे. त्यामुळे यतीनची अशी वेगळी नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही, पण तो सीए आहे. ही इज अ हार्डकोर नंबर गाय. आणि बरोबर जो सीएचा पीक पिरियड असतो तेव्हा आम्ही त्याला पकडतो आणि सांगतो की यतीन आता होस्टिंग कर. आणि त्यांनी आम्हाला कधीच नाही नाही म्हटलंय. तो नेहमी तयार झालाय. सो थँक्यू यतीन, तुझ्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये आम्हाला वेळ दिल्याबद्दल अँड अग्रिंग टू होस्ट दिस ओपन माईक. थँक्यू सो मच. आणि एवढं बोलून आय हँड ओव्हर एव्हरीथिंग टू यू. ओव्हर टू यू. हाय हाय. सगळ्यांना खूप 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 नमस्कार सगळ्यांना. आणि इतकी अजून म्हणजे एकदम करेक्ट टायमावरती पोस्टिंगसाठी विचारलं. 15 जून नंतर मी अवेलेबल नसतो, त्यामुळे मी आहे एकदम फ्री आहे, काही प्रश्न नाही त्याच्यामध्ये. आणि आज ह्याच्या आधी पण मी ऑनलाईन होस्टिंग केलेलं आहे. पण आज कथेयासाठी मी फर्स्ट टाइम, कथे या सेगमेंटसाठी मी फर्स्ट टाइम होस्टिंग करतोय. सो जसं केतकी म्हणाल, जशी 2 वर्ष झाली बोलपटला, आणि 1.5 वर्षापासून मी बोलपटमध्ये स्वतः परफॉर्म करतोय. आज व्हॉट्सअपवरती 300हून जास्त मेंबर्स आहेत आपले, आणि असंख्य असंख्य आठवणी, असंख्य परफॉर्मन्सेस लक्षात राहण्यासारखे आहेत. आणि आज पण तसेच काही परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. तर केतकी आणि शर्वरीने हे सगळं विश्व उभं केलंय, आणि आपण सगळे त्यातले सगळे छोटे छोटे हे आहोत, परफॉर्मर्स आहोत. तर आज जेवढे पण निलेश आले आहेत आज, आणि निलेश नेहमीसारखेच लपतायत, तर एकदम म्यूट वरती वगैरे ठेवलंय त्यांनी. जसं केतकी म्हणाली, तसं त्यांच्याकडनं एकतरी परफॉर्मन्स किंवा त्यांच्याकडनं काहीतरी प्रतिक्रिया आपल्याला हवीच आहे आज. आणि जतीन आहे इथे. जतीनचा ओपन माईक लास्ट जो ऑनलाईन झाला तो खूप छान झाला. आताच मला केतकीने मला अजून बघायचा बाकी आहे तो. आणि असंच आपण कथेसाठी पण मॅक्सिमम परफॉर्मन्सेस अजून आणू शकू, त्याचा आपण प्रयत्न करू. आज इथे असं कोण आहे जो फर्स्ट टाइम परफॉर्म करणार आहे? एनीवन हु इज परफॉर्मिंग फर्स्ट टाइम? मला वाटतं की उमा उमा मॅडम आलेल्या आहेत, आणि उत्तम उत्तम हिले यांनी जॉईन केलेलं आहे. तुम्ही कधी परफॉर्म केलंय यतीन, याआधी? सॉरी टू इंटरप्ट, पण ना फर्स्ट टाइम परफॉर्मन्स असेल तरी फर्स्ट टाइम ऑडियन्सेस आहेत. सो येस ओपन माईक म्हणजे काय हे थोडस थोडक्यात एकदा सांग. येस येस. ओपन माईक आपला ऑनलाईन जो असतो त्याच्यामध्ये परफॉर्मन्सेस सगळे येणार. आपल्याला 7 मिनिटाची वेळ दिलेली आहे कथेसाठी. जनरली आपण जेव्हा पोएट्री किंवा
कॉमेडी ह्याच्यासाठी आपण ऑनलाईन जेव्हा आपण वेळ देतो तेव्हा आपण एक 4 किंवा 5 मिनिटाची वेळ देतो. पण कथा ही एक अशी गोष्ट आहे की जी तेवढी फुलली पाहिजे, तेवढा त्याला वेळ लागतो एक्सप्लेन करायला किंवा ती सांगायला. सो त्याच्यासाठी आपण हा 7 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्यानंतर काही नियम आहेत, जे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहेत, की आपण पॉलिटिकल कंटेंट इकडे अव्हॉइड करतो. कुठलीही कथा किंवा कुठलाही परफॉर्मन्स करताना. प्लस बिलो द बेल्ट कंटेंट आपण अव्हॉइड करतो याच्यामध्ये. सो असं काही असेल तर प्लीज ते अव्हॉइड करा. जेवढं होऊ शकेल तेवढा आपण तसा प्रयत्न करायचा आहे. प्लस yeah, that's it. So we will start. Anything else, Kitki, from your end कॅमेरा before we चालू start? ठेवा शक्य असेल तर. आम्हाला Yeah. तुमचे हसरे चेहरे पाहायला सगळ्यांनी येस आवडेल. येस सगळ्यांनी कॅमेरा चालू करा. माझ्या आईने जॉईन केलंय वाटतं. रेखा येस. रेखा कॅमेरा ऑन करू शकता तुम्ही. येस. सो आपले परफॉर्मर्स जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या आहेत उमा जोशी यांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे. सो येस मॅम, तुम्ही काय परफॉर्म करणार आहात आज? कथा म्हणजे काय विषय आहे? हा, एक गोष्ट आहे मोत्याच्या बांगड्या. हम्म. ठीक आहे, स्वप्नामुळे माई हम्म. नावाने त्या लिहितात. अच्छा. स्त्रीची समानता आहे, तर त्या समानतेचा तोल कसा राखावा असं ह्या गोष्टीत आहे. ओके. समानता एक्झॅक्टली काय, तर मला जरा ते विचार खूप भावले, म्हणून मी ही गोष्ट त्यांची वाचायचा प्रयत्न करणार आहे. ओके ओके. कधी येस सुरू? येस, स्टेज इज युअर्स. अंगण झाडून सडा घालताना येणारा मातीचा गंध तिनं श्वासात भरभरून घेतला. सकाळचा गारवा होताच आणि त्यात मन प्रसन्न करणारा हा गंध. खरं तर माहेरी कधी सूर्यदर्शन होतच नव्हतं, कारण तासनतास अंथरुणात लोळत पडायचो आपण. आई किती ओरडायची, अगं उद्या सासरी जाशील तर असं चालणार नाही, लवकर उठ, सडा रांगोळी कर. पण आपण हसवून टाळून लावायचं. जाग, झोपू दे, बोर करू नकोस, मी नाही सासरी करणार हे सगळं. आई कंटाळून सोडून द्यायची. फॉरेनचा जावई मिळाला, आई अगदी खुश झाली. बरं झालं बाई, नाहीतरी काही ऐकत नव्हती रीतीभाती, आता तिकडे परदेशात काही करा. पण काही कारणास्तव आपला कॅन्सल झालेला व्हिसा आणि मग लग्नानंतर 6 महिन्यात तो गेला, सोडून मला त्या भरल्या घरात. आता आई आठवायला लागली. तेव्हाच थोडंफार तिचं ऐकलं असतं तर. पण हे नाही जमलं आपल्याला. खरं तर आपण करूनच नाही पाहिलं ना. ती मनाशीच पुटपुटत बागेतल्या झोपाळ्यावर बसली, डोळ्यातलं पाणी अगदी निग्रहाने परतवत. कारण आता तो सांगून गेला होता, 2 महिन्याने माझं काम आहे, परत भारतात आलो ना की नक्की नेतो तुला. माणसाला काय जातं असं म्हणायला, एक तर नवीन जागा, नवीन माणसं, रीतीभाती वेगळ्या. पण आता करणार काय, ह्या विचारात ती होती. तेवढ्यात एक मऊ लुसलुशीत सुरकुतलेले पण सुंदर मोत्यांची बांगडी असलेले हात माझ्या खांद्यावर आले. ए वेडाबाई, कसला विचार करतेस ग एवढा? अगं आत्ता जातील 2 महिने, मग येईलच तो. तुला आमच्यात राहणं अवघड वाटतंय का? पण जमेल ग. पण मी नाही तुला सल्ला देणार की जा माहेरी, आता शिकून घे सगळ्या रीतीभाती, म्हणजे कायम उपयोगी पडतील. माझे डोळे पुसत आजे सासूबाईंनी त्यांच्या मोत्याच्या बांगड्या असलेले हात माझ्या हातावर आश्वासकपणे घट्ट दाबले. मला सासूबाई नव्हत्या, लवकर वारल्या. पण आजी सासूबाई अगदी तरतरीत, हसऱ्या, प्रसन्न अशा शब्दांना शोभणाऱ्या. कधीही काम न केलेल्या हातांना त्यांनी वळण लावलं. आज त्यांना जाऊनही कितीतरी वर्ष झाली. मी रुळले घडले या संसारात, ती मुळात त्या 2 हात सांभाळून घेणाऱ्या हातांनी. माझ्या चुकांना त्यांनी सुधरवलं, पण कधी हिणवलं नाही, आणि म्हणून माझा आत्मविश्वास वाढला. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मला, स्त्री पुरुष समानता हे जरी खरं असलं ना, तरी काही कामं खास तिच्यामुळेच देखणी, सुंदर, नाजूक होत असतात. तिनं ती सहज स्वीकारावी, फार झगडत बसू नये. मीच का करू असं म्हणत. आता सकाळची सडा रांगोळी, अगं मन प्रसन्न करून जातं आपल्या घरादाराला, तिथं मीच का करू असं म्हणत जर बायका भांडत बसल्या ना, तर बरंच काही हरवतं बरं. ह्या बांगड्यांच्या हातातनं जादू असते. अगं ती परमेश्वरानेच भरलेली असते. क्वचित ठिकाणी हे अन्याय वगैरे असतात बरं का,
पण सतत मीच का करू असे झेंडे उगारले ना, की मग त्या हातातल्या जादूने काहीच जादू घडत नाही. हे जादूचे हात रांगोळी काढू शकतात. अंगणापासून घरातही टापटीप हेच हात आणतात. घरात असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात जाणारा मार्ग असतो पोटातून, पण तोही हे हातच जिंकतात. अर्थात पुरुषही करतातच स्वयंपाक, पण ओट्यावर जो लख्ख हात फिरतो ना, तो ह्या जादूच्याच हाताचा असतो. लेकरांच्या डोक्यावरून मायेने फिरणारे हात घरातल्या बाईचेच. इथेही स्वातंत्र्याच्या नावाखाली आई पण नाकारून बाई पण जर डोकं वर काढलं ना, तर मग लेकरांची आभार ठरलेलीच समज. सगळ्या नातांना सावरून धरणारं, येणाऱ्या जाणाऱ्यासाठी भरभरून करणारे हे हात थोडे जरी अडखळले ना, तर मजा जाते बघ. हा, असं समजू नको मी तुला गुलाम बनवायला शिकवते. नव्हे, मी तुला या घराची राणी होऊन राज्य करण्याची जादू देते. मग आपणही शिकत गेलो ती जादू. म्हणून तर आजीने जाण्यापूर्वी अगदी जवळ बसवून त्यांच्या मोत्याच्या बांगड्या माझ्या हातात घातल्या आणि म्हणाल्या, या हाताच्या जादूमुळे ह्या बांगडीचे मोती इतके उजळून दिसतायत ना. सोन्यात मढवलेल्या या खऱ्या मोत्यांच्या बांगड्या मला माझ्या सासूने दिल्या होत्या. माझ्या सुनेला देईपर्यंत ती देवाघरीच गेली. तू मात्र खरंच समजून घेऊन घरादारावर राणीसारखं राज्य केलंस. ह्या बांगड्यांचा वसा असाच पुढे चालू दे. समर्पणाच्या हातांची जादू जादू दुसऱ्या हातात द्यायला विसरू नकोस, कारण आपल्या घरात ह्या पुढेही येणाऱ्या सुनेनी राणीहून राज्य करावं, गुलाम होऊन गुलामी नाही. आणि उगाच राजा बनण्यासाठी नको ती पुरशी धडपड करून घरात युद्धही करू नये. या हातांना ह्या मोत्यांच्या बांगड्यांची चमक समर्पणातून वाढवायची हे तिला नक्की सांग बर का. जशी तू वाढवलीस ना तशी. बघ किती सुंदर दिसतायत तुझे हात या मोत्याच्या बांगड्यांनी. असं म्हणत आजीने डोळे मिटले. आपल्याला सावरणारे हात मिळाले. आपण बदलत गेलो. परदेशात होतो तेव्हाही आणि इकडे परतलो तेव्हा पण. आजी सासूबाईंच्या ह्या बांगड्यांनी खरंच या हातांना सत्कारणी लावलं होतं. आताही ती झोपाळ्यावर बसून बांगड्याच निरखत होती. तिला गालात अगदी हसू आलं आणि नेमकं बाहेर गेट वाजलं. होणाऱ्या सुनबाई दारात मोगऱ्याची टोपीभर फुलं घेऊन उभ्या होत्या. काकू, सॉरी हा, मावशीने सकाळीच सांगितलं होतं की तिच्याकडे तुम्ही तुमच्या हाताने लावलेला मोगऱ्याचा हा पहिला बहर आहे नेऊन द्यायला. पण काय करू हो? मला झोपच सुधरत नाही, जागच आली नाही. मी हसून म्हणाले, चालायचंच ग. एकदा लग्न झालं ना की येईल हे. तुझ्या हातात जादू ह्या मोत्याच्या बांगड्यांनी. ती ओशाळली. बांगडीची जादू ऐकून ती गडबडली आणि लग्नाचं नाव काढताच पळाली समोरच्या बंगल्यात मावशीकडे. 4च तर दिवस झाले होते ना पसंती होऊन. मी मात्र परत एकदा मोत्याच्या बांगड्यांकडे बघितलं. टप्पोरे मोती खरंच फुलले होते. माझ्या हातातल्या जादूने आणि समर्पणाच्या मोगऱ्याच्या सुवासाने. थँक्यू. फारच छान, फारच छान. थँक्यू. ते जे मोत्यांच्या त्या बांगड्या आहेत, ते मी असं इमॅजिन करत होतो की एक रिलेची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये ते एक बॅटन आहे जे पास ऑन होत असतं आणि ते जर पास ऑन नीट होत राहिलं, जर ते हातामध्ये नाही पकडलं गेलं बरोबर, तर ती रेस संपते तिकडेच त्या टीमसाठी. तर हे खूप महत्वाचं आहे की ते बॅटन नीट त्या पुढच्या हातामध्ये गेलं पाहिजे. जसा त्यांचा अनुभव आहे, तो मोत्यांच्या बांगड्या तर फक्त एक हे मेटाफर आहे असं आपण समजूया. पण तो जो अनुभव आहे की कसं त्यांनी स्वतः सुनेबरोबर वागायचंय आणि त्या सुनेने पुढे तिच्या सुनेबरोबर तसं वागायचंय. सो खूपच छान होतं हे परफॉर्मन्स. आणि तुमची जी स्टोरी वाचायचं किंवा जे बोलायची जी पद्धत आहे त्याच्याने पण एकदम भरून ठेवलं तुम्ही सगळ्यांना आणि फारच छान होता तुमचा परफॉर्मन्स. फारच छान. थँक्यू. थँक्यू. आता ह्याच्यानंतर होस्ट असण्याचा एक फायदा असतो, तो मी आता घेणार आहे. तर मी पण माझ्या काही स्टोरीज आहेत त्या प्रेझेंट करणार आहे. तर त्यातली एक स्टोरी आज मी इकडे परफॉर्म करतोय. गोष्टीचं नाव आहे पुरुष कधी रडतात का. आता पुरुष कधी रडतात का
हे लहानपणापासूनच खूप वेळा असं ऐकलेलं आहे. म्हणजे आम्ही तर खूप वेळाच ऐकलेलं आहे. आता हे सगळं रेसिझम आणि बॉडी शेमिंग आणि हे अशा सगळ्या गोष्टी यायला लागल्या आहेत जास्त करून. बट जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा असं होतं की कोणालाही काळ्या म्हटलं, कोणालाही जाड्या म्हटलं आणि हे अ, शाळेमध्ये असेल किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल, हे असं रेग्युलरली चालू असायचं. सो त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला कधी समोरच्याची इन्सिक्युरिटी कळलीच नाही. आपण कोणाला पण काळ्या म्हटलं, कोणाला पण जाड्या म्हटलं, त्यांचं तेच नाव असायचं. असं म्हटलं तरी कोणाला चष्मा लागला की त्याला बॅटरी किंवा ढापण्या म्हटल्याशिवाय आपलं दिवस नाही संपायचा, असं होतं. पण याच्यामध्येच आपल्या स्वतःच्या पण काही इन्सिक्युरिटी असतात. सो तशीच माझी एक इन्सिक्युरिटी होती. ती म्हणजे की मला खूप इझिली मी रडायचो. म्हणजे अ, एखाद्याबद्दल काही वाईट ऐकलं किंवा एखादा मूव्ही बघतोय आपण, त्याच्यामध्ये काही वाईट घडलं, त्यामध्ये खूप इझिली माझ्या डोळ्यातनं अश्रू यायचे. सो आणि शाळेमध्ये इमेज थोडी वेगळी होती. शाळेमध्ये इमेज कशी होती बॅक बेंचर, मस्तीखोर टाइप, अभ्यासात व्यवस्थित पण तरी पण मस्तीखोर, ह्याच्यामध्ये आपण मोजले जातो. सो असं झालेलं की एकदा शाळेमध्ये आमचा मराठीचा तास चाललेला. आमच्या कुलकर्णी बाई शिकवत होत्या काहीतरी. आमची काहीतरी मस्ती चाललेली. मी आणि माझा मित्र जोशी आम्ही बाजूला बसून लास्ट बेंचवरती काहीतरी मस्ती करत होतो. तेवढ्यात कुलकर्णीबाईंचा तास संपला आणि त्यांनी सांगितलं की उद्या खूप महत्वाचा दिवस आहे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला. कारण की उद्या आपण कणा ही कविता शिकणार आहोत. ते शब्द ऐकताच मी एकदम स्तब्ध झालो आणि खूप माझ्या मनामध्ये विचार सुरू झाले. कारण की माझ्या ताईने मला सांगितलेलं, जी माझ्यापेक्षा 4-5 वर्ष मोठी आहे तिने, की "यतीन असा एक दिवस येणार, की ज्या दिवशी तुला कणा ही कविता कोणतरी शिकवणार. मी तुला आता काही सांगत नाही त्या कवितेबद्दल, पण तू जेव्हा कविता शिकशील, तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होईल." आणि मला माहिती होतं की ती खूप इमोशनल कविता आहे. आणि मी थोडासा हादरलो. मी म्हटलं, की आता उद्या जेव्हा बाई ही कविता शिकवणार, तेव्हा मला माझे इमोशन्स कंट्रोल करता आले पाहिजेत. जे खूप डिफिकल्ट आहे. कणासारखी कविता म्हणजे. आणि आपली काहीतरी इमेज आहे ना, तर त्यामुळे ती इमेज कशी जपायची ह्याचा मी विचार करायला लागलो. तर जे 90% पुरुष करतात, तेच करायचं ठरवलं. की किती पण सीरियस असून दे विषय, आपण त्याला कॉमेडीमध्येच कन्व्हर्ट करायचं. तर मी आधीच ठरवलेलं, की जास्त आपण त्या कविता शिकवत असताना आणि मला माहिती होतं, की कुलकर्णीबाई शिकवणार, तेव्हा त्यांच्यामध्ये ती ताकद आहे, की पूर्ण वर्गाला ते रडवू शकतात. पण मी ठरवलं, की मी रडणार नाही. मी तर त्या कवितेचं काहीतरी वेगळंच करून टाकणार आहे उद्या. दुसऱ्या दिवशी मी आलो, वर्गात बसलो, कुलकर्णीबाई आल्या आणि त्यांनी कविता शिकवायला सुरुवात केली. मी ठरवलेलं, की आपल्याला मनापर्यंत येऊनच द्यायची नाही कविता. त्यांनी सुरुवात केली, "ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी." आणि मी जोशाच्या कानात बोललो, "तुला ओळखायला काय तू शाहरुख खान आहे?" असं आम्ही आपापसात. आणि जोशा हसला. तो हसला, मी हसलो आणि मग त्यानंतर बाईंनी म्हटलेल्या प्रत्येक वाक्यावरती मी काही ना काही त्याचं विनोदामध्ये रूपांतर करत होतो. "गंगा माऊली पाहुणी आली, गेली घरट्यात राहून." तर मी म्हटलं, की "गंगा काय चिमणी होती का घरट्यात राहायला?" असं काहीतरी काहीतरी बोलून मी त्याचं कॉमेडीमध्ये रूपांतर करत राहिलो. कविता संपली. पूर्ण वर्ग स्तब्ध होता आणि मी आणि जोशा आमचं काहीतरी हसत होतो. तेव्हा बाई म्हणाल्या, की "आता मी या कवितेचं सार तुम्हाला एक-एक लाईनमध्ये कविता वाचून झाली, पण आता मी तुम्हाला ही शिकवणार आहे. ह्याच्या प्रत्येक लाईनमध्ये काय अर्थ आहे ते तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी सामंत आणि जोशी तुम्ही दोघांनी वर्गाच्या बाहेर जायचं." त्यावेळेला मला कळलं, की बाई जरी वाचत असल्या, तरी त्यांचं लक्ष होतं आमच्यावरती. मला ॲक्चुअली त्या कवितेची मस्करी करायची नव्हती. पण मला माझ्या भावना डोळ्यांच्या अश्रूतनं बाहेर काढायच्या नव्हत्या म्हणून मी ते एक काहीतरी फुटकळ प्रयत्न करत होतो. जोपर्यंत तुम्ही उठून बाहेर नाही जाणार, तोपर्यंत मी शिकवणार नाही असं म्हटल्या. सगळ्यांनी वळून आमच्याकडे बघितलं. आम्ही उठून बाहेर चालत
गेलो वर्गातून. बाईंनी जाता जाता आम्हाला म्हटलं की ही अपेक्षा नव्हती. एवढंच फक्त त्या म्हणा. खूप वाईट वाटलं. वर्गाच्या बाहेर जाऊन उभं राहिलो. मला तर काय बोलायचं तेच कळत नव्हतं. मी फक्त जोशाला म्हटलं की "अरे माझ्यामुळे तुला बाहेर काढलंय वर्गाच्या." आणि ही इज लाइक माय चड्डी बडी. तू काय म्हणणार? बोलला की "अरे काय हरकत नाही रे. ठीक आहे." आम्ही दोघे तिकडे उभे असताना भणगेबाई आमच्या संगीतच्या टीचर तिकडनं जात होत्या. त्यांना बघून तर मला अजूनच असं झालं की आता प्रॉब्लेम आहे बाबा. कारण की संगीतच्या विषयामध्ये मी त्यांच्या संगीतच्या विषयामध्ये मी गाणी गायचो. त्यांच्याबरोबर परफॉर्म करायचो. तिकडे आम्हाला असं वर्गामध्ये उभं राहून परफॉर्म करायला सांगायचं. तेव्हा त्यांना माहिती होतं की हा थोडंसं काहीतरी परफॉर्म करतो, गाणं गातो. तेवढे इमोशनल त्याचे हे आहेत. कंटेंट त्याच्याकडे आहे. त्यांनी आमच्याकडे बघितलं आणि त्या म्हणाल्या, "काय रे? वर्गाच्या बाहेर काय करताय?" तर मी तर काय म्हटलंच नाही. मी खालीच बघत होतो जमिनीकडे. जोशाने म्हटलं की "असं-असं झालं. बाई कविता शिकवत होतो आणि आम्ही काहीतरी हसलो म्हणून बाईंना राग आला. बाईंनी आम्हाला बाहेर काढले." बाईंनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या, "सामंत, तू हसत होतास?" मी त्यांच्याकडे बघूच शकलो नाही. मी खाली बघत होतो. त्यांनी म्हटलं की "ठीक आहे." वाकून त्यांनी कुलकर्णीबाईंना हाक मारली. "विपुला, बाहेर ये." विपुला मॅडम त्यांच्यापेक्षा ज्युनियर होत्या भणगेबाईंपेक्षा. त्या आल्या. भणगेबाईंनी म्हटलं की "दोघांना आत घे." त्या बोलल्या, "नाही मॅडम, ते दोघे हसत होते. मी कणा कविता शिकवत होते आणि दोघे हसत होते." ते बोलले की "मी सांगतोय ना, त्यांना आत घे. त्यांना आत घे." आणि विपुलबाई म्हणून बोलला की "चला, निर्लज्ज तुम्ही दोघे, आत चला." जोशी आत गेला. मी आत जातच होतो. तेवढ्यात भणगेबाईंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं की "सामंत, भावनांना जर तू फ्लो होऊन नाही दिलंस, भावनांना जर तू कधी फ्लो होऊन नाही दिलंस, फील होऊन नाही दिलंस, तर तू कधीच एक कलाकार बनू शकत नाहीस. एवढं लक्षात ठेव." मी एकदम अचंबित झालो. मला असं वाटलं की त्यांना कसं कळलं की मी मस्करी करत नव्हतो किंवा मला त्या कवितेचं काही हे करायचं नव्हतं. मला फक्त माझं माझ्या भावना असल्या नाही पाहिजेत हे करायचं होतं. त्यामुळे मी अ, असं करत होतो. सो आणि तेवढंच फक्त म्हटलं. मी जाऊन वर्गात बसलो आणि एकदम शांत बसलेलो. जोशी मला म्हणाला की अ, "काय रे एकदम शांत बसलेस तू?" तेव्हा मी फक्त एवढंच म्हटलं की "आत्तापर्यंत शांत होतं. आता धिंगाणा घालणार आहे." आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की माझं पेन आणि ही डायरी इथे ठेवलेली. ह्याच्यामध्ये मी ते माझ्या भावनांचे धिंगाणे घालतोय आणि बोलपट ओपन माईक सारख्या मंचावरती ते परफॉर्म करतोय. सो धिस इज माय स्टोरी. थँक यू. अप्रतिम. थँक यू, थँक यू. अशा स्टोरीज आहेत बऱ्याच. आपण डिस्कस करत राहू. आता आपण नेक्स्ट परफॉर्मरकडे जाऊया आपल्या. उत्तम आहेत का इकडे आलेले? उत्तम सर? मी थोड्या वेळाने करू का? मी जरा इथे लाईट गेली आमच्या इथे. अच्छा, अच्छा. हरकत नाही, हरकत नाही. चालेल. वीणा जोशी आलेल्या आहे. प्रगती. हाय, हाय. नमस्कार. प्रेझेंट सर, प्रेझेंट. नमस्कार. नमस्कार. खूप महिन्यानंतर बोलपटला आली आणि केतकीला बघून खूप छान वाटतं आणि आय एम लुकिंग फॉर शर्वरी. दिसत नाहीये ते. बट आय एम शुअर ही रेकॉर्डिंग बघतील ते आणि इज गोइंग टू लाईक इट. सो 7 मिनिटांचा जो वेळ दिलाय थोडासा थोडी लालची मी थोडंसं एक्सटेंड करणार आहे त्याला. आणि उत्तम, आय गेस सॉरी टू इंटरप्ट मॅम. उत्तम, आय गेस माईक सुरू झालाय. तर प्लीज हां, थँक यू. मोनोलॉग आहे. कॅथरीन साहनी. हे हाय. मी कॅथरीन साहनी. कॅथरीन साहनी फ्रॉम नागपूर.
सध्या JNU ची स्टुडंट आहे मी. नो, नो, नो मॅन. परत त्याच नजरा, परत तेच प्रश्न. हे काय नाव झालं? कॅथरीन सहानी. म्हणजे प्रश्न तेच आहेत. सगळेच जण विचारतात, म्हणजे तू ख्रिश्चन आहेस की पंजाबी? आणि ख्रिश्चन आणि पंजाबी दोन्हीही नसली आणि तर मराठी तर नाव पण नाही आणि आडनाव पण नाही आहे. मग कसं काय इतकं अस्खलित मराठी तुला बोलता येतं? आधी या प्रश्नांचे ना मी उत्तर द्यायचे पण. पण नाऊ आय एम नॉट बॉदर्ड, कारण एक कॅम्पेन सुरू केली मी. आणि त्या कॅम्पेनचा भाग आहे मी, म्हणजे मीच ती कॅम्पेन सुरू केली आहे. कोणती कॅम्पेन? जाणून घ्यायचंय? सो दिस कॅम्पेन इज कॉल्ड अन आय फॉर अन आय. आणि हाच स्लोगन का? बिकॉज अन आय फॉर अन आय म्हणजे गांधीजी म्हणून गेले, तुमच्या लोकांना माहितीच असेल नाही का? तर अन आय फॉर अन आय does not always make the world blind. Sometimes it protects you. खरं तर या कॅम्पेनचं नाव आहे ना, मला लुक बॅक कॅम्पेन ठेवायचं होतं. म्हणजे जरा मोठ्या लोकांना पण आहे ना सोपं पडतं सगळं समजून द्यायला. तुम्हाला पण माहिती हवी का या कॅम्पेन बद्दल? सांगते हा. तर या कॅम्पेन मध्ये ना, वेट. तो प्रश्न अजून तसाच उभा आहे ना तुमच्या सगळ्यांच्या नजरेत? चला मी सांगते. लेट मी आन्सर दॅट फर्स्ट अबाउट वाय आय एम कॅथरीन साहनी. मम्माचं नाव सॅली साहनी. पूर्वाश्रमीची ती सॅली मॅस्करॅनस फ्रॉम रोमानिया. आणि बाबा बलदेव साहनी फ्रॉम लुधियाना. रादर लुधियाना ਦੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪਿੰਡ ਹੈਗਾ ਤੇ ਨਾਮ ਹੈ ਸੈनेवाल ਦੇ हम है सैनेवाल ਦੇ सानी. खलिस्तानच्या खळबळीनंतर ना आमचं कुटुंब नागपुरात येऊन बसलं. मम्मा आणि बाबा थिएटर करताना भेटले. प्रेम विवाह आणि मग काय? मग कॅथरीन साहनी. आम्ही आलो या जगात. मम्मा आणि ग्रॅनीना मला कॅथी म्हणतात. पण माझी बेबे ना सगळ्यांना म्हणते की इसका नाम है ना रीना सानी है का. ते म्हणतात ना हिंदीत, ये जाती है की जाती ही नहीं. अँड दॅट्स अन इंटरनॅशनल ट्रुथ. आता दुसरा प्रश्न, काय आहे बरं ही कॅम्पेन? या कॅम्पेन मध्ये फक्त एक काय हवंय माहिती का? तुम्ही सगळेजण जॉईन करू शकतात हा. तर या कॅम्पेन मध्ये तुम्हाला लागणार एक कॅलेंडर, एक पेन, खूप खूप मोठा आत्मविश्वास आणि निधडेपणा, निर्भीकता. हे सगळं सोबत आणायचं आपल्यासोबत. बस. आणि काय करायचं? ओके. नो कन्फ्युजन. मी सांगते काय करायचं. दर दिवशी ना आपल्याला नजरा मोजायच्या आहेत. परत कन्फ्युजन ना? नजरा मोजायच्या म्हणजे आज किती नजरांनी ना तुम्हाला रोखून पाहिलीये ना? वरून खाली, खालून वरती, मागून पुढे आणि पुढून मागे. आणि कपड्यांच्या वरतून कपड्यांच्या आत झाकणाऱ्या किती नजरा आहेत ना, त्याची मोजणी करायची. त्या टोचणाऱ्या नजरा, हपापलेल्या, वासनेने भरलेल्या नजरा तुम्हाला कितीदा आणि किती वेळ पाहताय ह्याचा हिशोब ठेवायचा आहे. त्या नजरांचं टोचणं आणि नजरेनेच निर्वस्त्र करून टाकणं अनुभवायचंय. मग अस्वस्थ होऊन कधीतरी ओढणी छातीवर नीट करायची. शॉर्ट्स घातले असतील तर उघडे पाय जुळवून चालायचं. छातीच्या वर्तुळांना लपवण्यासाठी कधीतरी पुस्तक समोर ठेवायचं, तर कधीतरी स्कार्फ समोर घ्यायचा आणि या सगळ्यांचा हिशोब ठेवायचा दररोज. डीप नेक ड्रेसचे वेगळेच नियम आहेत, म्हणजे आमच्यासाठी हा. म्हणजे मम्मा म्हणते, यू मस्ट पुट युअर पाम ऑन युअर क्लिवेज वेन यू बेंड फॉरवर्ड, स्पेशली विथ डीप नेक ड्रेसेस. आणि का हे तुम्ही विचारू शकत नाही हा. देयर इज नो आन्सर टू वाय. देयर इज नो आन्सर टू दिस क्वेश्चन. बेबे म्हणते, रीना पुत्र, तू किसी की भी नजरें नहीं रोक सकती हैं बेटा. अपने कपड़े तो संभाले जा सकते हैं ना. तो बस जेड़े कहती हैं वेड़ा कर दे. अपने कपड़े संभाल, लोगों की नजरा नहीं संभल सकती पुत्र. त्या दिवशी मी विचार केला आणि
विद्रोह केला आणि ठरवले की मी त्या घोरणाऱ्या नजरांना नाही थांबवू शकत, पण त्यांना ठाम उत्तर तर देऊ शकते, नाही का? मग काय, प्रत्येक घोरणाऱ्या नजरेला प्रत्युत्तर म्हणून मी पण त्या नजरेला घोरू लागले, जोपर्यंत त्या नजरा स्वतःहून खाली जात नाहीत, लाजत नाहीत आणि स्वतःची हार स्वीकारत नाहीत. कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी ना, या नरकातून बाहेर यायलाच हवं. नाहीतरी आमच्या मुंबई उच्च न्यायालयाने ना एक निकाल सुनावलाय 2 महिन्याआधीच. And the judgment is unwanted staring at a female colleague's chest in an office setting is not considered a criminal offense of voyeurism under section 354C of the Indian Penal Code. Yes, this is the truth. तुम्ही वाचली नसेल ही बातमी, पण दिस इज द ट्रुथ. आता तर म्हणजे स्पष्टच आहे ना की आपल्या महिला मित्राच्या छातीकडे मनसोक्त बघू शकता तुम्ही आणि तरी पण हा गुन्हा नाही. म्हणूनच या कॅम्पेनची सुरुवात केली मी. आणि दॅट्स वाय दिस कॅम्पेन इज कॉल्ड अन आय फॉर अन आय अँड इट डज नॉट मेक द वर्ल्ड ब्लाइंड, इट प्रोटेक्ट्स मी, इट प्रोटेक्ट्स अस, इट्स गोइंग टू प्रोटेक्ट अस. सगळेच विचारतात काही बदल झाला का या कॅम्पेन नंतर, काही आलं का हातात तुझ्या? आय मस्ट से सुरक्षित तर खास वाटत नाही मला. आय डोंट फील सेफ, आय स्टील डोंट फील सेफ. बट येस, आय डेफिनेटली फील स्ट्रॉंग. Strong enough to say no. Strong enough to say no with my stare. Strong enough to say no that this isn't done anymore. Strong enough to say that I'm not an object anymore. No, I'm not. And I stand by this. Will you stand by this? माहितीये, आज ना 2 जणींनी या कॅम्पेनला जॉईन केलंय. विथ देअर पेन, कॅलेंडर, self-respect and fearlessness. कोण आहेत माहितीये त्या दोघी? त्या दोघी आहेत मम्मा आणि बेबे. And they have their datas ready with them. तुम्ही जॉईन करताय ना? थँक्यू. मस्त मस्त, छान छान छान. थँक्यू. काय बोलू मी याच्यानंतर? ऍक्च्युली तुम्ही म्हणाला त्याच्यामध्ये एक थोडस डिटेल आहे की जेव्हा आय फॉर अन आय हे प्रत्युत्तर एखादी स्त्री देते तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये मे बी काय जास्त बदल नाही होत, बिकॉज तिला माहितीये की आज एक व्यक्ती बघतोय तिच्याकडे, त्याला ती प्रत्युत्तर देते, उद्या कोणतरी दुसरी व्यक्ती बघणार आहे. हे तिच्या आयुष्यातलं स्ट्रगल हे चालूच राहणार आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा ती त्या व्यक्तीकडे बघते आणि त्याला स्टेअरने सांगते की नो मीन्स नो, तेव्हा ऍटलिस्ट त्या व्यक्तीला हे कळून चुकलं पाहिजे की आपण किती चुकीचं वागतोय. त्या व्यक्तीमध्ये तो बदल घडेल, तो दिवस असेल की मी आजपर्यंत हे करत होतो, बट देर इज समवन हु इज सेइंग नो, इट इज नॉट अलाउड. त्यामुळे तो चेंज येऊ शकतो. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इट इज की व्हेरी. ते उत्तर तिकडे दिलं गेलं पाहिजे, येस, रादर दॅन जस्ट त्याच्यातनं फक्त की जाऊन दे सगळेच बघतायत काय करणार हे म्हणण्यापेक्षा. मला मनापासून वाटतं यतीनजी की आम्ही खूप नॉर्मलाइज केलंय. म्हणजे चूक आमची स्त्रींची जास्त आहे ना. कंडिशनिंग आमची तशी आहे की डोळे खाली घालून चाला, छाती आवरून चाला, आणि आम्ही खूप नॉर्मलाइज केले. बघतोय तर बघतोय, आम्ही आपलं खाली मान वाकून जायचं आणि घालायचं. मला पुढच्या जनरेशनला हे सांगायचं की तुम्ही आया आहात ना, तुम्ही बाप आहात ना, शिकवा आपल्या मुलांना. अँड आय फॉर अन आय. कुणी तुमच्याकडे बघते, द्या त्याला उत्तर परत, डोळ्यानेच द्या. आणि ह्याला नॉर्मलाइज नका करू, कारण की दिस इज द फर्स्ट स्टेप. बघण्याची ही स्टेप इज द फर्स्ट स्टेप, आणि त्याच्या नंतर आपण म्हणतो की हे सगळे कुकर्म होत चाललेत ना, एव्हरीथिंग कम्स नेक्स्ट. तर तुम्ही हेच नॉर्मलाइज होऊ देऊ नका. करेक्ट. आणि इट नॉट ओनली गोज फॉर दिस. आय थिंक एनिथिंग विच इज हॅपनिंग, एक साधं मी तुम्हाला सांगतो की आता हे तर तुम्ही खूप डीप, खूप महत्वाचा विषय बोलला, पण साधा कुठलाही सोशल मेसेज असेल, जसं रस्त्यावरती कचरा टाकण्यापासून काही असेल,
जर आपण तेव्हाच उत्तर दिलं त्या व्यक्तीला की हे नाही चालणार, तू नाही चुकू शकत इकडे, तू नाही कचरा टाकू शकत, तर त्या व्यक्तीमध्ये तो बदल येईल. जर तो व्यक्ती हे करतोय कंटिन्युअसली, नो बडी इज सेईंग एनिथिंग टू हिम, तो करतच राहणार आहे हे. तर त्याला कुठे ना कुठे थांबवणं, जर त्याला सिस्टम थांबवू शकत नसेल तर ऍटलिस्ट लोकांनी, जे लोक बघू शकतायत की हे होतंय, त्यांनी तिकडच्या तिकडे थांबवणं खूप गरजेचं आहे. खूप छान मेसेज होता तुमच्या, आणि तुमचं जे प्रेझेंटेशन होतं ते पण फार फार छान होतं. पंजाबी शिकलायत का तुम्ही याच्यासाठी स्पेशली? प्रगतीचे खूप छान होतं. थँक्यू. मला एक बोलायला आवडेल बोला ना. की जेव्हा तुम्ही म्हणालात की त्याच्यात बदल म्हणजे आज एक जण बघतोय, उद्या दुसरा बघेल, परवा तिसरा बघेल, पण आपण जे करतो आहोत किमान ते चूक आहे, म्हणजे चूक असूनही तो करत असेल तर करू देत, पण किमान प्रत्येक माणसाला हे स्वतःला तरी आपण स्वतःचे बेस्ट जज असतो की बरोबर आहे. आपण हे चुकतोय, तर तुम्ही इनडायरेक्टली आय फॉर अन आय दिल्यानंतर तुमच्याकडे नाही, तो दुसऱ्या कुणाकडे बघणार नाही. म्हणजे दुसऱ्या 4 मुलींना तुम्ही सेव्ह करताय, दुसऱ्या येस. 10 मुलींना तुम्ही सेव्ह करताय. त्याची सुरुवात म्हणजे पाऊल तर ठेवून पहा. हा जो थॉट होता ना, हा मला फार आवडला. म्हणजे थँक्यू. सुरुवात होणं महत्वाचं आहे. पुढे ते टिकेल, त्याचा काय परिणाम होईल, त्याचा काय निकाल लागेल ती गोष्ट वेगळी. जिथे म्हणजे कायद्याने सुद्धा जिथे हात वर केले, हा. तिथे तुम्हाला स्वतःच्या सुरक्षेसाठी किंवा जे अनकम्फर्टेबल वाटतंय तुम्हाला ते थांबवण्यासाठी काहीतरी देवाने डोळे दिले, त्याचा उपयोग करूयात. हा जो थॉट आहे ना, आय लव्हड इट मॅम. थँक्यू. ब्युटिफुली. थँक्यू. दुःखद हेच आहे की आपल्या कायद्याने पण याला सपोर्ट केलंय. हो हो हो. खूप दुःखद आहे आणि म्हणूनच आम्हालाच आता उत्तरं द्यायची आहेत. हो हो. येस, करेक्ट. थँक्यू. प्लीज थँक्यू, स्प्रेड द थँक्यू. मेसेज. प्लीज एव्हरीबडी स्प्रेड द मेसेज. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. येस. फारच छान परफॉर्मन्स झाला प्रगतीताईंचा. तर मी केतकी, यू आर ऑल्सो गोइंग टू परफॉर्म ना? येस. करणार मग आता? ओके. सर माझं Yes. नाव आहे ना, मी ऍक्च्युली रजिस्टर केलेलं त्या दिवशी. स्वाती तुम्ही बालुकर नाव आहे ठीक का? आहे, ह्याच्यानंतर तुम्ही करा. केतकी, यू विल डू इट ना? आय डू इट. फक्त या. परफॉर्मन्स सुरू करायच्या आधी एक सांगते की आज भरपूर नवीन लोक आली आहेत आणि आय एम शुअर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स कडनं किंवा जे आज परफॉर्म करणार आहेत त्यांच्याकडनं लिंक मिळाली असतील. आणि इफ यू आर नॉट अ पार्ट ऑफ बोलपट ऑन इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲप, तर प्लीज इफ यू लाईक दिस कन्सिडर जॉईनिंग. मला मेसेज करा, यतीला मेसेज, आय विल फॉरवर्ड यू द लिंक्स. इन्स्टावरती बोलपट ओपन माईक आहे, मराठी ओपन माईक नावाचं पेज आहे. फेसबुकवरती पण आहे, पण फेसबुकवरती आजकाल कोणी वापरत नाही, तर मी आणि शर्वरी दोघीच गप्पा मारत असतो तिकडे. बट येस, जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळतील पुढच्या कार्यक्रमाचे. आणि हे बोलून मी पीस चालू करते माझा. आय थिंक काय करणार आहे? काय आज स्पेशल काय मला आहे असं आपलं? वाटतं की जेंडर डिस्पॅरिटी आजची जेवढे पण पीसेस परफॉर्म झालेत ती थीम होती. सो मी थोडंसं माझ्याकडची जेंडर डिस्पॅरिटी सांगते. इट्स अ व्हेरी फन टेक. या. तर माझे दादा आणि वहिनी युरोप ट्रिपला जाऊन आले. आता ती युरोप ट्रिप कशी झाली हे जाणून घ्यायची मला खूप उत्सुकता होती, म्हणून मी दादाला फोन लावला. दादाचं टाइम टेबल साधारण मला माहिती असतं की तो कुठल्या वेळेला ऑफिसमधून निघतो वगैरे. तर ते अगदी सगळं नेमकं लक्षात ठेवूनच मी फोन लावला. हाय दादा, कसा आहेस? बरं आहे. कशी झाली ट्रिप? छान झाली. आवडली तुला टूर? हो आवडली. मजा आली असेल ना? हो खूप मजा आली. कॉल ड्युरेशन 15 सेकंद. 15 दिवसाची टूर 15 सेकंदात कसं काय मला समजेल काय काय झालं ते. एवढं बोलून आम्ही कॉल ठेवला. त्यानंतर वहिनीला कॉल लावला. आता वहिनीचं पण वेळापत्रक मला माहिती झालंय. जेव्हा दादा निघतो तेव्हा ती घरी पोचलेली असते आणि हा साधारण जो वेळ आहे तो तिचा मी टाइम असतो. म्हणजे मी तिच्या मी टाइम मध्ये मी कॉल केलेला चालतो. सो वहिनीला कॉल केला. उचललं. अगं किती दिवसांनी कॉल केलास? ती आत्ताच आली होती युरोपवरनं. त्यामुळे ह्याच्या आधी कॉल करायचा विषयच नव्हता, पण तिचं आपलं चालू. किती दिवसांनी कॉल केलास? बरेच दिवस बोलणं झालं नाही ना? म्हटलं अगं हो, तू तर टूरवर होतीस ना, कशी झाली तुमची टूर? अरे मस्तच. तुला माहितीये ना ह्याचा तो मित्र प्रकाश, त्याची बायको सुप्रिया, तिच्या बहिणीने दाखवून दिलेली ना, खूप मस्त झाली. आता खरं तर टूरच्या आधीचे सगळे डिटेल्स ना माझ्याकडे होते,
पण तरी पण वहिनीने आपलं सांगितलं आणि मी पण ऐकून घेतलं. म्हटलं हो हो बरोबर आहे, खूप छान. पण टूर कशी झाली? मग ते सांगता सांगता कुठले देश, कुठले कुठले शहर फिरले, काय काय केलं. सुरुवात अर्थात फ्रान्स पासन म्हणजे पॅरिस. अगं तो ॲफेल टॉवर आहे ना, तो इतका सुंदर आहे. मी लहानपणापासून चित्रात बघत होते. पहिल्यांदा बघितला प्रत्यक्षात, मला इतकं भारी वाटलं म्हणून सांगू. आणि केतकी तुला माहितीये का, तू जो ड्रेस दिला होतास ना लाल मला, तो मी घेऊन गेलेले आणि त्यावर फोटो पण काढलेत. थांब मी तुला फोटो पाठवते. बोलता बोलता तिने मला व्हॉट्सअपवर फोटोही फॉरवर्ड केले. अ, मी म्हटलं अरे वा मस्त मजा. खाण्यापिण्याची पण चंगळ असेल ना? म्हणजे हो हो, खाण्यापिण्याची तर खूपच चंगळ. इटलीला तर मी रोज जिलेटो आईस्क्रीम खायचे, माहितीये का तुला? डाएट वाईट सगळं बाजूला. अ, आणि तुझ्यासाठी स्कार्फ आणलं इटलीवरून खास. तू ये ना माझ्या घरी कधीतरी ते घ्यायला. म्हटलं तू ये ना माझ्या घरी. ज्या घरात मी लहानाची मोठी झाले होते तिथे आता मला वहिनी सांगत होती तू ये ना माझ्या घरी. थोडंसं खटकलं, नाही असं नाही. पण आता माझं घर, माझे आई बाबा, तिचे आई बाबा झाले, तिचं घर झालंय, हे ऐकून मला खूप समाधान पण वाटलं. मग वहिनीने सगळं ब्रेकफास्ट ब्रेड कसा असतो, मग किती वेगळे वेगळे ब्रेड होते आणि किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचं खाणं होतं, हे सगळं सगळं मला तपशीलमध्ये सांगितलं. आणि मग त्यानंतर ती काय सांगणार होती मला माहिती होतं. एवढं सगळं खायचं पण तुला मजा माहितीये का? म्हटलं काय? अगं तिथे टॉयलेटमध्ये पाणीच नसतं ना. म्हटलं हा हा बरोबर. आता ह्याच्या पुढे काय येणार होतं हे सगळं मला माहिती होतं. पण त्याच्यावरती काय करायचं हे पण तिने मला सांगितलं. आणि पुढे जेव्हा मी युरोप ट्रिपला जाईन तेव्हा मी काय काय काळजी घ्यायची हे तिने सगळं नमूद केलं. म्हटलं वा खूप मजा केली दिसते. हो हो, तू येच घरी, आपण खूप गप्पा मारू, बऱ्याच फोटो पण बघायचे आहेत ना, तुझ्यासाठी चॉकलेट पण आणली आहेत. म्हटलं हो नक्कीच येते. वहिनी बोलवते. एक तर वहिनीचा स्वयंपाक म्हणजे एकदम सुग्रास, त्यात मला आयतं जेवण मिळणार. हा मोका कोण सोडणार? आम्ही ठरवून टाकलं की हो हो ह्या ह्या दिवशी भेटायचं. आणि आपण काय बेत करायचा, त्यावेळेला काय काय करायचं, मग अजून कोणाला कोणाला बोलवायचं, ह्या सगळ्यावर आमचं डिस्कशन झालं. तेव्हा मला वाटतं तिला स्वयंपाकातनं काहीतरी आवाज ऐकू आला. बोलता बोलता ती बेडरूम मधनं स्वयंपाकात गेले. आमचे दादासाहेब घरी पोचले होते तोपर्यंत. दादाने चहा ठेवला होता. दादाशी न बोलताच ती माझ्याशी बोलवते, अगं हा आला पण घरी. अगं ह्याने चहा ठेवला पण, चल पाय. आमचं ऑलरेडी पाऊण तास बोलणं झालं होतं. ह्यावर ती म्हणते कशी की फोनवर जास्ती नाही ग बोलता येत, तू येच घरी मगच आपण गप्पा मारू. चल आता मी ठेवते, आता मला स्वयंपाकाला लागावं लागेल. आता एवढं बोलून जर वहिनीने फोन ठेवला तर ती वहिनी कसली, स्वयंपाक करायचा म्हटल्यावरती ती काय करणार आहे? मग मी माझ्या घरी काय करणार आहे? मग तिच्या ऑफिसमधल्या एक दोन कुरकुरी, तिच्या एक दोन मैत्रिणींची जी मला माहिती आहेत ज्या मैत्रिणी, त्यांच्याविषयी काय काय प्रगती झाली हे सगळं तिने बाय म्हटल्या नंतर मला सांगितलं. म्हटलं हो हो चल आता मी ठेवते, मला पण स्वयंपाकला लागायचं आणि आपण आता भेटणारच आहोत ना परवाच्या दिवशी, म्हणजे नेक्स्ट वीकेंडला. हे बोलून मी समाधानाने 1 तास मस्त छान बोलणं झालं. समाधानाने फोन ठेवला. आता वीकेंडला जायचंय घरी म्हटल्यावरती मी एकदम खुश. आणि मी बेडरूम मध्ये बाहेर आले. तोपर्यंत आमचे हे घरी पोचले होते. त्यांनी चहा ठेवला होता. चहा उकळत होता. बोलतो चहा ओतणार आहेस का आता, की युरोपलाच जायचं कॅपेचिनो प्यायला? म्हटलं नाही नाही, करते चहा. आणि एवढं बोलून माझा दिवस संपला. थँक्यू सो मच. वा वा. यतीनजी तुम्ही म्यूट वर आहात. सॉरी मी म्यूट केलेलं. पूर्ण चित्र उभं करतेस तू केतकी डोळ्यासमोर, थँक्यू की कसं थँक्यू. घडलं काय. तू कुठे बसून फोनवरती बोलत असशील तसं पण एकदम चित्र एकदम डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मला अजून एक सांगावंसं वाटतं, आज माझी काकी इथे आली आहे, हम्म, वर्षा पाटकर. माझं बाहेरचं नाव पाटकर आहे. हम्म. आणि शी इज अ टीचर रिटायर्ड. काकी तू असेल तर प्लीज कॅमेरा ऑन कर. शी इज अ टीचर रिटायर्ड प्रिन्सिपल ऍक्च्युली. आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये ती होस्टिंग करायची, एकदम टिपिकल टीचरच्या पेशामध्ये. आणि ती माझी खरं इन्स्पिरेशन होते. तिला मी लहानपणापासून बघत आले की कुठलाही कार्यक्रम असेल, आय गेस शी हॅज ड्रॉप्ड आउट ऑफ मीटिंग. नो शी इज देअर. अच्छा. सो कुठलाही कार्यक्रम असेल. नमस्कार सर्वांना. बस. आज मी फक्त ऐकायचं काम करतेय, काय आहे कसं आहे ते ऐकतेय. येस.
सो मी लहानपणापासून सगळ्या कार्यक्रमांमध्ये काकीला माईक घेऊन होस्टिंग करताना बघितलंय. अँड शी इज द फर्स्ट पर्सन हू थॉट मी व्हॉट अन ओपन माईक हा वर्ड तर ऑब्व्हियसली तुला माहिती नव्हता, बट व्हॉट इट कुड बी. सो थँक्यू काकी आणि वेलकम टू बोलपड. आज पहिल्यांदाच आली आहे. माझे बाबा म्हणजे सासू सासरे तर नेहमी असतातच, पण काकी आज थँक्यू पहिल्यांदा आली. थँक्यू थँक्यू यातन. थँक्यू त्याच्यावरून थँक्यू केतकी. नेहमी मला सारखा तुझा परफॉर्मन्स एकदम दमदार झाला थँक्यू. आणि एकदम कॅज्युअली तू परफॉर्म करतेस. मला ते खूप आवडतं कारण की मी पण तसंच करतो. मी असं एकदम खूप मोठे मोठे शब्द किंवा एकदम असं काही असं मला जमत नाही. तर जसं कॅज्युअली आपण परफॉर्म करतो ना, ते मला जास्त मनाला असं भिडतं असं मला म्हणता येईल. मोठे मोठे शब्द आपल्याला येत पण नाही यात. वी हॅव टू बी ऑनेस्ट. कारण आपण तू ऑलरेडी बोलून मोकळा झालाय, आपण वर्गाच्या मागे बसायचो. मागे आमच्या बसायचो. मागण्यावर. आता पण काय असं लिहायचं असेल तर अरे काय म्हणत असतील त्याला, चॅट जीपीटी वरती शोधूया का काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, असं होतंय. पण ठीक आहे, भावना पोचल्या, ते महत्वाचं आहे. थँक्यू. नेक्स्ट परफॉर्मर आहेत त्या वीणा जोशी आल्या आहेत का? जॉईन केलं का त्यांनी? नाही. पण आय गेस मग स्वाती मॅडम आहेत ना? स्वाती आहे. हा हा हा. काय परफॉर्म करणार आज? मी एक लघुकथा वाचणार आहे माझी छोटीशी 6 मिनिटात वगैरे होईल. ओके ओके ठीक आहे, 6 चालेल मिनिटात चालेल. वेळ दिली तर वाचेन. येस येस चालेल चालेल, सुरू करा. ध्येय म्हणून होतं ना थीम, तर म्हटलं ठीक आहे वाचूयात. येस येस. कथेचं नाव आहे किनारे. कहीं किनारे भी कहो किनारे भी कभी मिलते हैं, या थीमवर लिहिलेली आहे ती. आज काही कामानिमित्त ती तिच्या जुन्या शहरात आली होती. चिंतामणी नगरात मैत्रिणीच्या घरी उतरली आणि पटापट आवरून निघाली. काम आटोपलं आणि अचानक त्याचा विचार मनात चमकून गेला. पण यावेळी ठरवलं होतं की त्याला कळवायचंच नाही. कळलं तर तो भेटण्याचा हट्ट करणार आणि यावेळी तिच्याकडे पुरेसा वेळही नव्हता. रात्रीच्या गाडीने लगेच परत जायचं होतं. त्यामुळे आले पण वेळ नव्हता असं सांगून न भेटण्यापेक्षा न कळवलेलंच बरं, असा विचार करून तिने निर्णय पक्का केला आणि त्याला कळवलंच नाही. संध्याकाळी 4-5 वाजेच्या आसपास तिचं काम संपलं आणि ती परत आपल्या मैत्रिणीकडे आली. फ्रेश झाली. चहाचा घोट घेतानाच सहजच त्याचा विचार मनात आला आणि काय आश्चर्य, त्याच वेळी तिचा फोन वाजला आणि त्याचा नंबर होता. पहिली रिॲक्शन, त्याला कुठून कळलं की काय मी आले. दुसरा विचार, त्याने मला कुठेतरी पाहिलंय का शहरात, असा विचार करतच तिने कॉल उचलला. हॅलो, बोल, कशी आहेस? मी मजेतच. आणि तू? मी पण मजेत. अजून काय विशेष? कुठे आहेस? काय सांगावं असं तिला वाटलं. तुझ्या शहरात. आणि तू? चिंतामणी चौकात गाडी घेऊन उभा आहे. बघ बरं. ती एक क्षण सरकलीच. तू येतोय की आलेला आहे? ती उठून पटकन बाल्कनीत गेली. चौकात नजर फिरवली. त्याची गाडी दिसली नाही. ए, कुठे आहेस रे? तू बाल्कनीत जाऊन पाहिलंस की नाही? काय मजा आली ना मला. अरे, मी तुझ्या शहरात आले असं वाटलं का तुला? अशी गंमत करतोस माझी? नाही का राणी, तू खोटं कशाला बोलशील? तू आली असतीस तर मला नक्की कळवलं असतंस ना. पण सॉरी रे, मी खरंच आलेली आहे इथे. तू मस्करी करतेस तर मी नाही करू शकत का? आता बोल, खरं सांग, कुठे आहेस? खरं सांगू ना, मला तुझ्याशी खोटं बोलता येत नाही रे. आणि खोटं बोललं तरी जास्त वेळ लपवताही येत नाही. बोल आता, काय खरं सांगायचं तुला? हेच की तुझं माझ्यावर प्रेम नाही? अरे यार, प्लीज, प्रत्येक वेळी हेच काय बोलतोस रे? ठीक आहे, आपले ठरलं होतं नाही का? पुन्हा ती चूक करतो मी. गंमत केली. बोल. अरे, मी खरंच इथं तुझ्या शहरात आलेली आहे. भेटणं शक्य होणार नाही म्हणजे वेळच नाही म्हणून मी तुला कळवलं नाही. मला भेटायचं नव्हतं की मला सांगायचं नव्हतं, तसं नाही रे. मी ठरवलं होतं की जर वेळ नाही तर कळवायचं नाही. पण तुझा फोन आला ना. बघ बरं, तुला मी जे नेहमी म्हणतो की आपलं खूप सुंदर कनेक्शन आहे ग. त्याला टेलिपॅथी अजून काय काय म्हणतात मला माहित नाही. तुझा विश्वास नसतो. पण नाही रे, मला या सगळ्यात नाही पडायचं. मलाही पडायचं नव्हतं. पण मी ठरवून करू शकतोय का हे? कितीदा बोलणं झालंय ग आपलं.
मला नाही वाटत रे असं सगळं जे तुला वाटतं. मान्य, त्या गोष्टीला मी कधीच मान्य केलं. हट्ट पण नाही केला. मला जे वाटतं ते वाटतं. त्यात मला काही चूकही वाटत नाही. बरं, जाऊ दे ना. नकोच आज. असू दे, आपली भेट होणार नाही. का गं? काय झालं? म्हणजे तू ज्या अपेक्षेने मला भेटतोस, तशी मी तुला कधीच भेटत नाही ना रे. ते मला माहिती आहे. पण तू किमान भेटतेस तरी ना. माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे रे. असणारच ना. माझंही माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. मला माहित आहे तुझा एक नवरा आहे. तुझ्यासोबत तो कसा आहे. त्याने मला काही फरक पडत नाही. पण हे सगळं पण हे सगळं तुझाही त्याच्यावर खूप जीव आहे. माझंही तसंच आहे ग. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि तुला ते असो की नसो, मला काही फरक पडत नाही. अरे पण तू त्याला कधीच पाहिलं नाहीस तरी मला माहिती आहे ना सगळं. कळतं ग तुझ्या देहबोलीतून. एक विचारू, मी तुला भेटते तेव्हा फक्त शारीरिक आकर्षण असतं का रे तुला माझ्याबद्दल? तुला नाराज करू नये तर माझं मन नाराज होतं. पण मला भेटावं वाटतं का तुला? तेच सांगते ना. तशी ओढ नाही रे मला तुझी, जशी तुला माझी आहे. माहित आहे, सगळं माहित आहे. ओके, हॅपी जर्नी. गाडी किती वाजता आहे? गाडी रात्री 9ला. थँक्यू. बाय. ठेवते फोन. 8:45ला ती बोगीजवळ उभी होती. गाडीत चढण्याच्या तयारीत. अचानक हातातली बॅग तिला हलकी वाटली. ती त्याने उचललेली होती. त्याने गाडीत तिला बसवलं आणि बाहेर येऊन खिडकीजवळ उभा राहिला. एक माझा कोल्ड्रिंकची बाटली, पाण्याची बाटली आणि द्राक्षांची एक कॅरी बॅग तिच्या हातात दिली. ए, तुला सगळंच कसं रे कळतं? असू दे ग. त्याने खिडकीतून तिचा हात हातात घेतला आणि किस केला. किती दिवस रे असं? तिने हात पटकन आत घेतला. असू दे ना, चालू दे. प्रवाह आहे तोपर्यंत. तू एक कविता लिहिली होतीस ना ग कॉलेजच्या मॅगझिन मध्ये? आठवते का? ती 2 किनारे, दोनों ओर दोनों चलते हैं, कहो किनारे भी कभी मिलते हैं. हं? असू दे, चालूयात असंच समांतर. येतो, काळजी घे. गाडी हल्ली, तोही निघाला. खरंच समांतर असलेला किनारा तिला दूर गेल्यागत वाटलं क्षणभर. किनारा दूर गेला की नदीचं पात्र मोठं होतं. तिने पुन्हा एकदा स्वतःला सांगितलं. किनारा दूर गेला की नदीचं पात्र मोठं होतं. तिने स्वतःशीच सकारात्मक समजूत घातली आणि आपल्या फोनमध्ये पाहायला लागली. कथा इथेच संपते. छान छान छान. काय ना ते असं म्हणतात ना की पहिलं प्रेम कोण विसरू शकत नाही. तर हे त्यातलं आहे. फक्त एक आहे की ते पहिलं प्रेम परत परत समोर आधी असेल ना तर अजून डिफिकल्ट होऊन जातं. त्याच्याकडून एकतर्फी असल्यावर आणि जे स्वीकारही होत नाही, नकारलं जात नाही. येस येस, जे होतं त्यात मग हे 2 किनारे चालत असतात. बरोबर आहे, बरोबर. फार छान स्वाती मॅडम. फार छान झाला तुमचा परफॉर्मन्स. नेक्स्ट उत्तम, तुम्ही आता आहात का अवेलेबल? ओके. येस येस येस. कुठून जॉईन करताय तुम्ही? मुलुंड, मुंबई. अच्छा अच्छा, येस येस. मी टेरेसवर आहे ना, त्याच्यामुळं असं दिसतोय मी चोरासारखा. हा. काय परफॉर्म करणार आहात आज? हेच एक मी स्टोरी लिहिली होती. म्हणजे याच्यासाठीच लिहिली होती. सो मी तीच परफॉर्म करणार आहे. अच्छा. ओके. थोडा तुमचा साऊंड क्लिअर नाहीये. केतकी, येतोय क्लिअर? थोडा हॅलो. डिस्टर्बन्स आहे, पण त्याच्या लाईटचा इश्यू आहेच ना. हा हा, हा. ठीक आहे, पण चालेल इथं चालेल. खाली जर गेलो तर मग ते खूप लोक ऐकतील आणि मग ती लोक मला मारतील सुद्धा. त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेऊ इच्छित. तुम्ही विदाऊट हेडसेट ट्राय करा ना एकदा. म्हणजे ब्लूटूथ हे करा ना डिस्कनेक्ट डायरेक्ट मोबाईलवर. किंवा विदाउट कॅमेराचा म्हणजे कॅमेरा ऑफ ठेवून. तरी पण मध्ये नेट हे होतं. हॅलो, आता येतो आवाज? हा, आता बेटर आहे. ओके, तर मी सुरुवात करतो. खूप काळाआधी गावखेड्यामधील मनोरंजनाची साधनं खूप मर्यादित होती. साधनं खूप मर्यादित होती. ही एवढी पण जुनी गोष्ट नाही, की तिला खूप वर्ष लोटली असतील. त्यावेळेस आमच्या गावामध्ये म्हातारी माणसं होती आणि त्यांना भूतांसोबत कुस्ती खेळलेल्या गोष्टी पण आठवत होत्या. आणि
आमच्या गावासाठी हा कालखंड खूप आधीचा पण नाही. माझ्यासाठी तर 4 तासापूर्वीचाच आहे. एक चांगला जॉब होता मुंबईमध्ये आल्यानंतर खूप वेळ भेटायचा आणि त्यावेळेस मी Facebook वापरायला शिकलो आणि अ, त्या काळामध्ये म्हणजे जवळपास 2 ते 3 वर्ष आधी Facebookच सर्व काही होतं लोकांसाठी. YouTube पण Facebookच होतं. Instagram सुद्धा Facebookच होतं. Facebookवर मेसेज करू ज्यांची लग्न जमली त्यांच्यासाठी शादी.com म्हणजे सुद्धा Facebookच होतं. सो मुंबईमध्ये नेटवर्क भरपूर असायचं. गावी गेल्यानंतर नेटवर्कची अडचण व्हायची तर मी टेकडीवर जाऊन बसायचो. माझी आई मला नेहमी म्हणायची, की "तू टेकडीवर जाऊन बसतो, वाघ येतो बरं का टेकडीवर अधून-मधून." पण मी तिला सांगतो, "वाघ अधून-मधून येतो, पण मला सुनीताला रोज विचारावं लागतं, तू जेवण केलं का?" सुट्ट्या संपून जायच्या. वाघ तर कधी आला नाही. सुनीताचा रिप्लाय पण कधी आला नाही. मग त्याच्यानंतर मुंबईला यायचो. परत पहिल्यासारखं काम सुरू व्हायचं आणि ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आलो त्यावेळेस मला खूप आकर्षण होतं. मुंबई असेल किंवा कोकण असेल. कोकणातील सावंतवाडी या गावाविषयी तालुक्याविषयी खूप आकर्षण होतं. कारण की मला माझ्या भूगोलाच्या शिक्षकांनी खूप मारलं होतं एकदा, की त्यावेळेस प्रश्न असा होता, की वाडी हे कशासाठी प्रसिद्ध आहे? त्यावेळेस मी उत्तर लिहिलं होतं, सावंतवाडी हे वाडीसाठी प्रसिद्ध आहे. मला काही आठवलंच नाही आणि त्याचं उत्तर होतं, सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. मी आलो आणि त्याच्यानंतर असं काय घडत गेलं, की सावंतवाडीत माझी एक मैत्रीण झाली आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा भेटलो, त्यावेळेस आमच्या खूप साऱ्या गप्पा वगैरे झाल्या आणि मी माझ्या शिक्षकांना पहिल्यांदा आयुष्यात व्हिडिओ कॉल केला. त्याने पहिल्यांदा ओळखलंच नाही, की कोण आहे तू? काय आहे तू? आणि मग त्यावेळेस सांगितलं म्हणलं सावंतवाडी लाकडी खेळणं वगैरे या गोष्टी त्यांना सांगितल्या. आणि मी खूप एक चांगल्या फेजमध्ये होतो, की ठीक आहे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी भेटल्यात. आपल्याला एक चांगली मैत्रीण भेटलेली आहे. आणि मग मी वडिलांना फोन केला, की म्हटलं, "आता मी काही घरी येत नाही. मी इकडंच व्यवस्थित सेटल झालेलो आहे मुंबईला." ते बोलले, "असं काय झालंय?" म्हटलं, "काय नाही, बस असंच सेटल झालोय." म्हटलं, "आता मी आधी महिन्यातून 2दा यायचो. आता मी वर्षातून 2दा येत जाईल." माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली होती नेहमी पहिल्यापासून, की ज्यावेळेस आपण पाणी पितो, त्यावेळेस ग्लास कधी उष्टा करायचा नसतो. म्हटलं याच्यामागे काय लॉजिक आहे? बोलले, की आपण फक्त पाणी पित असतो, तर आपण ग्लास का उष्टा करायचा? सो त्याच्यामुळे पाणी पिताना नेहमी वरून पाणी प्यायचं. ही गोष्ट तेव्हापासून माझ्या डोक्यात इतकी घर करून बसली, की मी नंतर ज्यावेळेस दारू प्यायला लागलो, त्यावेळेस दारू सुद्धा याच पद्धतीने प्यायला लागलो. मी पीत नाही सहसा, पण फक्त जोकसाठी मी केलं सॅक्रिफाईस एवढं. कळलं, कळलं. आमचं गाव अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतं आणि अहिल्यानगर जिल्ह्याचं जे ठिकाण आहे ते आमच्या गावापासून इतकं लांब आहे, की आमच्या गावातील महिलांनी एकदा मोर्चा काढला होता पाण्यासाठी. पायी मोर्चा काढला होता. मोर्चा तिथं जाईपर्यंत जिल्हाधिकाऱ्याची बदली झाली. महिलांचा मोर्चा परत फिरून आला तोपर्यंत गावात पावसाळा सुरू झाला होता. आणि ज्यावेळेस पावसाळा सुरू झाला, पुरुषांनी परत एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाडी घेऊन मोर्चा काढला. जिल्हाधिकारी म्हणे, "तुमचा पाण्यासाठी मोर्चा होता. पाणी तर आलं म्हणे, आता तुम्हाला काय हवंय?" गावकरी बोलले, "ज्या महिला आल्या होत्या त्यांना परत तुम्ही बोलून घ्या. आता आम्हाला शांतता हवी." सो हे असंच चालू होतं. आणि ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आलो, मी टिटवाळ्याला राहायचो, मुलुंडला जॉब करायचो. माझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी नवीन होत्या. मी एक दिवस ट्रेनमध्ये चालू होतो. त्यावेळेस मी एक मुलगा बघितला, जो असा हात करून उभा होता 5 मिनिटे. असा एकदम प्रतिज्ञा केल्यासारखा. भाई म्हटलं आता काय ट्रेनमध्ये पण परिपाठ सुरू झाला काय? 5 मिनिटानंतर त्याने एक मंदिर बघितलं आणि मग असा नमस्कार केला. तो नेम धरून पाया पडत होता. एक तुम्ही इमॅजिन करू शकता, की त्याची इच्छा होती, की चुकून सुद्धा दुसऱ्या देवाच्या पायाने पडलं पाहिजे. मी त्याच देवाच्या पाया पडलो पाहिजे. आणि ती गोष्ट एवढी माझ्या मनात घर करून बसली, की ज्यावेळेस मी दुसऱ्या दिवशी मंदिरात गेलो. मी एका चांगल्या मंदिरात गेलो. डोळे मिटले, देवावर नेम धरला आणि हात पुढे केलं. पुजाऱ्याच्या बेंबीत बोटं गेली. पुजारी देवाला हार घालता-घालता मला शिव्या देत होता. आणि ह्या अशा गोष्टींमधून चालूच होतं. मला मंदिरात जायला याच्यामुळे पण आवडतं, कारण की तिथे खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतात. तुम्हाला शांतता भेटते. तुम्हाला समाधान पण भेटतं. कधी-कधी महाप्रसाद पण भेटतो. तुमचं जर दिवस चांगला जात असेल तर.
एक दिवस मी चुकून सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये कपलच्या लाईनीमध्ये घुसलो होतो. जोडप्यांची जी लाईन असते ना, काहीतरी तिथं कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांनी जोडप्याची वेगळी लाईन केली होती. मी जोडप्यांच्या लाईनमध्ये घुसलो होतो. मी ज्यावेळेस पुढे गेलो, पुजारी मला म्हणे, "कुठे?" म्हणे, "तुझी बायको कुठे आहे?" म्हटलं, "मलाच माहिती नाही माझी बायको कुठे आहे." तो म्हणे, "म्हणजे?" म्हटलं, "साहेब लग्न नाही झालं माझं, मी याला रांगेत आलोय." आणि मग त्यावेळेस पुजारी मला बोलला, की "असं नाही राहत, तू चुकीच्या रांगेत आलाय." आणि त्याच्यानंतर मी परत Facebook पहिल्यासारखं वापरायला सुरुवात केलं. पण खूप साऱ्या गोष्टी असतात, की आपण म्हणतो 4 मैलावर पाणी बदलतं, 12 मैलावर भाषा बदलते. सध्याच्या काळामध्ये 30व्या सेकंदानंतर लोकांची कंटेंट बघण्याची चॉईस बदलून जाते. लोकं ते कंटेंट बघत नाही जे त्यांना आवडत असतं. आणि मग मी परत स्टँड सुरू केलं, की म्हटलं याच्यात काहीतरी आपण अ, चांगलं काहीतरी करू. आणि मग मला स्टोरी टेलिंगची ओळख झाली. स्टोरी टेलिंगची ओळख याच्यामुळे झाली, की एक दिवस मला सुट्टी पाहिजे होती 4 दिवसाची. आणि त्यावेळेस मी माझ्या एम-डीकडे गेलो आणि त्याला बोललो, की मला सुट्टी पाहिजे. तो बोलला, "कशासाठी सुट्टी पाहिजे?" म्हटलं, "आमच्या गावची यात्रा आहे." तो बोलला, "तू मागच्याच महिन्यात यात्रेला जाऊन आला." नाही, मी बोललो, की "ही यात्रा जरा वेगळी आहे. या यात्रेसाठी मला स्वतः तिथं उपस्थित राहावं लागेल." पहिल्यांदा त्यानं माझ्याकडे बघितलं. मला म्हणे, "तुला एक काम सांगितलं, तू एक काम करत नाही आणि तुझ्यामुळं गावाचं काय असं नुकसान होणार आहे?" सो मी त्यावेळेस तिथं जे काही माझ्या मनात होतं, मी एक स्टोरी रचली आणि त्याला सांगितलं, की म्हटलं 400 वर्ष आधीची गोष्ट आहे. आमच्या सध्याच्या गावामध्ये एक अ, वेळ अशी आली, की आमच्या गावात दुष्काळ पडला. असा दुष्काळ पडला, की लोकांना प्यायला पाणी नव्हतं. लोकांनी जनावरं मोकळी सोडून दिली आणि ज्यावेळेस लोकांकडे जगण्यासाठी साधनं राहिली नाही, लोकांनी गाव खाली केलं. लोकांनी गाव खाली केलं, गावामध्ये कोणीच राहिलं नाही. आमच्या गावामध्ये फक्त आमच्या गावचे सध्याचे पाटील राहिले. पाटील रोज मंदिरात जायचे, पूजा अर्चना करायचे आणि आपापलं काम करून रोज देवीला नवस करायचे, की "आई, हे जे काही संकट आलेले आहे, संकट निघून जाऊ दे. तू म्हणशील तो नवस आम्ही पुरा करू." पाटलांनी हे 6 महिने केलं आणि 6 महिन्यानंतर पाटलांच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि मग देवी बोलली, की "इथून अ, 7 गावं सोडून एक गाव लागेल. त्या गावातील कोणतरी माणूस आणून तू तुझ्या गावात स्थायिक कर. त्याच्या हस्ते माझी पूजा कर. त्यावेळेस तुझ्या गावात पाऊस पडेल." पाटील दुसऱ्या दिवशी उठला. 7 गावानंतर एक गाव लागलं. त्याच्यातील एक घराणं त्यानं त्या गावात आणून स्थायिक केलं आणि मग त्या घराण्याच्या हातून देवीची ओटी भरली आणि त्याच्यानंतर आमच्या गावात पाऊस सुरू झाला. तेव्हापासून आमच्या गावात दुष्काळ पडला नाही. एम-डी बोलला, "हे सगळं ठीक आहे, ऐकायलासाठी खूप चांगलं वाटतंय, पण तुझा काय संबंध?" तर मी बोललो, की पाटलांनी ज्या 7 गावानंतर ज्या घराण्यातील माणूस आणला होता, ते आमचंच घराणं आहे. सो मला तिथं जाणं गरजेचं आहे आणि जर तुमचं काम एवढं महत्वाचं असेल, तर मी जात नाही. जास्तीत जास्त होऊन काय होणार आहे? गावात दुष्काळ पडेल. गावातील लोकं परत पहिल्यासारखी दारोदार फिरतील. पण आपलं काम महत्वाचं आहे, आपली टाईमलाईन महत्वाची आहे. सो त्याच्यामुळे मी काही जात नाही. विनोद खाली. शेवटी हेच होणार आहे. तर मी नाही जात. तुमच्या कामासाठी मी आमचं गाव ठीक आहे, जे काही होईल ते होईल, पण मी कामच करत राहतो. याच्यानंतर आमचा मॅनेजर बघितला मी, तर तो फॅनकडे बघत होता. आमचा एम-डी खाली बघत होता. कदाचित तो विचार करत असेल, की हे असं पण होऊ शकतं का? त्याच्यानंतर आमचा एम-डी बोलला, की "ठीक आहे," म्हणे, "उत्तम. मी फक्त चेष्टा करत होतो. आम्ही कसे असले तरी एवढी काही वाईट माणसं नाही ती. तुझ्या 4 दिवसांच्या सुट्टीमुळे जर तुझ्या गावचा चांगलं होत असेल, तर तू 4 नाही, तू 5 दिवस सुट्टी घे." म्हटलं, "ठीक आहे, थँक आणि मग त्याच्यानंतर मी गावाला गेलो. खूप मजा केली. सो स्टोरी टेलिंगची ताकद मला तेव्हा कळाली, की इमॅजिनेशन प्लस स्टोरी टेलिंग प्लस रिअल फॅक्ट आणि मग तेव्हापासून मी जास्त ही गोष्ट सिरियसली घेतली. धन्यवाद. वाह! वाह! छान, छान. आज आज तुम्ही जे परफॉर्म केलंय ते तुम्ही हे सगळं स्वतः रचलंय की खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत या? याच्यातील काहीच खरं घडलं नाही. स्टोरी टेलिंग. टेकडीवरती जात होतात का? गावाला नेटवर्क नाही त्याच्यामुळे जावं लागतं. छान, छान. लाईट आली का? हां.
वा वा. अजून सुनीताला विचारतं का जेवली की नाही? आता तू गुन्ह्यावर का विचारलं तर? नो कमेंट. का सुनीता जेवायला घालते तुम्हाला रोज? नाही. तिचं एवढं चांगलं नशीब नव्हतं. अरे वा वा. आपण का सेल्फ डाऊट मध्ये राहायचं? बरोबर आहे. ठीक आहे. थँक्यू उत्तम. सुनीताला खूप पण आभार. बोलपटला घेऊन ये. ऑफलाईनला पण या. तिच्या नवऱ्यानं परवानगी दिली तर सांगाल तिला, मग काय आता. ऑफलाईनला पण या कधी. मी आलो होतो. मी प्रयत्न करत राहतो बोलपटला यायचा. बाकी ठिकाणी नाही गेलो तरी चालतं. कारण की जनरली इथं कसं आहे, इथं तुम्हाला त्या गोष्टी परफॉर्म करायच्या असतात, ज्या तुम्ही पहिल्यापासून लहानपणापासून वाचलेल्या असतात आणि ज्या तुम्हाला वाटतं की तुम्ही लोकांपुढे परफॉर्म केल्या पाहिजेत. कारण की सध्या असं आहे की Instagramचा अल्गोरिदम ह्या जुन्या गोष्टींना सपोर्ट करत नाही. हो. आपण जे म्हणतो पु. ल. देशपांडे वगैरे असतील किंवा स्टोरी टेलिंग मधील दमा मिरासदार असतील, यांचं जे निचे होतं ते सध्या एवढं काय अल्गोरिदमला सपोर्ट करत नाही. अल्गोरिदम त्याच गोष्टी सपोर्ट करतात ज्या लोकांना जास्त आवडतात आणि लोकांना हे कंटेंट जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मला बोलपटला परफॉर्म करायला आवडतं, कारण की इथे एक क्लास असतो. कुठे काही वाईट किंवा अश्लील बोलून फॉर्म मध्ये येऊ शकतो, पण फॉर्म मेंटेन करणं सोपं असतं, पण क्लास टिकवणं अवघड असतं. त्याच्यामुळे मी रेग्युलर बोलपटला ऑफलाईन किंवा ऑनलाईन यायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. थँक्यू. मी खूप चांगल्या शब्दांमध्ये बोलपट काय आहे हे पण एक्सप्लेन केलं आज. नाही, छान मला वाटलं ते. खूप आवडतं इथं परफॉर्म करायला. थँक्स. धन्यवाद. नेक्स्ट परफॉर्मर कडे जाऊया. वीणा आलेल्या आहेत का? जॉईन केलं त्यांनी इतकी? नाही. तर मग पुन्हा एकदा मी होस्ट असण्याचा फायदा घेतो आणि एक गोष्ट छोटी परफॉर्म करतो. या गोष्टीचं नाव आहे रमा. सो माझ्या ताईचं लग्न झालं आणि मी कांदिवली वेस्टला राहतो, ती कांदिवली ईस्टला राहते लग्नानंतर. सो असंच तिला भेटायला मी जात असतो. तो एकदा मी तिच्या घरी गेलो भेटायला तिला आणि ती घरी नव्हती, ती पण नव्हती, माझे भाऊजी पण नव्हते, तर सासरे होते. त्यांना मी विचारलं की कुठे गेली ताई? ते म्हणाले की अरे इथे सोसायटीचा एक छोटा हॉल आहे, तर तिकडे एक बर्थडे पार्टी आहे, तिकडे गेले ते. तर मी म्हणालो बट ठीक आहे, मी नंतर येईन कधीतरी. ते बोलले की नाही तू पण जा त्या बर्थडे पार्टीला. मी म्हणालो की नाही मी कुठे इन्व्हायटेड आहे, मी कसं जाणार कुठल्या बर्थडे पार्टीला असतो. ते बोलले तू जा ना, मी सांगतो ना, तू जा. मी म्हणलं की जातो, तिकडे भेटेन त्यांना, हाय करेन आणि मग ऍटलीस्ट घरी जाईन म्हणून मी गेलो त्या हॉलमध्ये. तिथे गेलो तर माझे भाऊजी आणि त्यांचे समवयीन सगळे मित्र तिकडे जमलेले, असे टोपी, असे त्रिकोणी टोपी घालून आणि सगळे असे जमलेले. आणि मी ताईला हाक मारली, तिच्याशी थोडं बोललो आणि मी बोललो की बर्थडे कोणाचा आहे? तर ती बोलली अरे ती तर मोठी स्टोरी आहे. लहानपणी या प्रतीक म्हणजे जे माझे भाऊजी आहेत त्यांना आणि सगळे त्यांचे मित्र आहेत, त्यांना जी बाई मॉलिश करायला यायची, त्यांचा 90वा बर्थडे आज. त्यांचं नाव आहे रमा. मी म्हणलं की काय बोलते तू? ते बोलले की हो त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतोय आम्ही, तेव्हा त्याकडे बसले. नऊवारी साडी नेसून, भिंगाचा चष्मा लावून ती बाई बसलेली. त्यांना पण ह्यांनी टोपी घातलेली त्रिकोणी आणि सगळ्यांची अशीच काय ना काय मस्ती चाललेली, त्यांच्यावर गप्पा चाललेल्या आहेत. मी बघितलं की त्यांच्या भोवती सगळा असा घोळका जमा आहे. तर मी बोललो की चल मी पण भेटून येतो त्यांना, तर विश करून येतो. मी तिकडे गेलो, मी बघितलं काय चाललंय. तर प्रतीकचा एक असाच एक खट्याळ मित्र आहे. तो, त्याला माहिती होतं की आता त्या 90 वर्षाच्या आहेत, तर त्यांची उगाच काहीतरी मस्करी करत होते ते लोक. म्हणजे असंच आपण आपल्या आजीची मस्करी कशी करू तसं थोडंसं काहीतरी चाललेलं तिकडे. तर तो प्रत्येकाला घेऊन जायचा. तर त्यांना भिंगाचा चष्मा धुरकट दिसायचं मला वाटतं. तर सगळ्यांना असं घेऊन जायचा आणि त्यांच्या समोर उभं करायचा आणि त्याचा हात हातात द्यायचा. मावशी ओळख कोण आहे? आणि मावशी बरोबर सगळ्यांना ओळखत होती आणि काही अंदाज चुकत पण होते. त्याच्यावरती हे लोक हसत होते. मग त्यांची नजर माझ्यावर गेली. ते बोलले की अरे चला आता हा बकरा मिळाला, ह्याला घेऊन जाऊया. मला पण तिच्या समोर घेऊन गेले आणि
माझा हात तिच्या हातात दिला. मावशी त्याला ओळख कोण आहे? ती मावशी मला कशाला ओळखणार आहे? ती बोलली काय कळत नाही, चिकू वाटतं चिकू. तर सगळे बोलले अरे कसला चिकू? अरे हा इथं राहत पण नाही, हा वेस्टला राहतो. असं बोलले, मस्करी झाली, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर माझं नाव चिकू पडलं त्याच्या बिल्डिंगमध्ये उगाच. झालं त्या दिवशी मी घरी गेलो आणि असंच विचार करत होतो की किती चांगलं त्या सगळ्यांनी तिला अ, एक सरप्राईज दिलं, अ, तिचा बर्थडे सेलिब्रेट करून. छान वाटलं मला त्या दिवशी खूप. त्याच्यानंतर एक मला वाटतंय 6 ते 8 महिने किंवा वर्ष गेलं असेल आणि असाच मी ट्रेनने कांदिवलीला उतरलो आणि नेहमीसारखंच माझ्या मनात आलं की ताईला भेटून येऊया. ताईला भेटण्यासाठी मला ती एक शेअर ऑटो करावी लागायची. ती शेअर ऑटो करून मी जायचो. पण त्या दिवशी काय माहित नाही, शेअर ऑटो नव्हत्या तिकडे. सो विचार केला की काहीतरी घेऊया खायला आणि तिकडे एक असं स्लम एरिया आहे, रामनगर. तिकडनं आपण असं आतून चालत चालत जाऊया. चालत चालत जात असताना मला त्या स्लम मधल्या एका घराकडे अशी गर्दी दिसली खूप आणि त्यात मला प्रतीकचे मित्र दिसले. तेव्हा मला कळलं की मला काहीतरी लिंक लागली ऑटोमॅटिकली, म्हणजे काहीतरी झालंय. मी तिकडे जाऊन उभा राहिलो. त्यांना बोललो की "अरे काय झालं रे?" ते म्हणाले की "अरे रमा आजी गेली." म्हणून. वाईट वाटलं मला ऐकून. तर मी म्हटलं की "अच्छा ठीक आहे." आणि सगळे तिकडे जमलेले. पण माझ्या हातामध्ये खायचं वगैरे सगळं सामान होतं. मी त्यांना असं लांबूनच बघितलं रमा आजींना फक्त ठेवलेलं असं ते आणि मी निघालो ताईला भेटायला. घरी गेलो ताईच्या, बसलो. ताई बोलली की "हां, प्रतीक पण तिकडेच गेलाय. रमाजींच्या ह्याला घेताना घेऊन जाणार आहेत तिकडे." त्यानंतर ताई आणि मी गप्पा मारत होतो. अ, त्याच्यामध्ये ताई काय बोलत होती या गोष्टीकडे माझं लक्षच नव्हतं. मला कुठेतरी माहित नाही काहीतरी एक कनेक्शन वाटत होतं. मी बोललो की मला मला जायला पाहिजे. त्या स्त्रीचं एकदा एक मला दर्शन शेवटचं घेतलं पाहिजे असं उगाच वाटत होतं. तर मग मी प्रतीकला फोन केला की "तुम्ही निघालायत का?" तर ते बोलले की "सगळं आता निघालोच आहोत. तू येणार असशील तर ये. मी बाईकने येतो तुला घेऊन जातो." मी बाईकने गेलो स्मशानात. त्या स्मशानामध्ये त्या भाईच्या अंतिम विधीसाठी 150 लोकं जमा होती. म्हणालो की एक मॉलिश करणारी बाई लहान मुलांना, तिच्या अंतिम क्षणी एवढी गर्दी आहे आणि सगळे जे विधी असतात, सगळं काय झालं, अग्नी दिला गेला तिला आणि आम्ही बाहेर आलो. तिकडे चहा प्यायला थांबलेलो आम्ही. तर तिकडे पण चहावाल्याने पण विचारलं, "कोई नेता था क्या? कोई नेता था क्या आपके एरिया का?" तर मी म्हटलं की एखाद्या नेत्याच्या अंतिम विधीला जेवढे लोकं असतील, तेवढे लोकं आज त्या बाईसाठी होते. घरी आलो, अंघोळीला गेलो आणि अंघोळीवरून आल्यानंतर मला एकदम माझ्या आजीची आठवण आली. माझ्या अल्बममध्ये जुन्या असा माथेरानचा अल्बम तो ॲक्चुअली. माथेरानच्या पिकनिकचा अल्बम. जुना एकदम मी लहान बाळ असतानाचा असेल किंवा काहीतरी असेल माहीत नाही. ताई तेव्हा मोठी असेल. तर त्या अल्बममध्ये एक आजीचा फोटो होता. जेव्हा आजीनी मला असं पायावर घेतलंय आणि ती मला मॉलिश करते. मला तो फोटो एकदम बघायची खूप इच्छा झाली. मी तो काढला फोटो. अल्बम काढला आणि तो फोटो बघत बसलेलो. तेवढ्यात आई आली आणि म्हणाली, की "अरे तू काय आता हे सगळं घेऊन बसलाय? जेवायचं नाही का? एक तर आधीच एवढा उशिरा आलायस. तुला तिकडे जायची काय गरज होती? आता परत तुला अंघोळ करावी लागली, हे ते सगळं झालं." मी म्हटलं, की "अगं ठीक आहे." मला जरा असंच आजीची आठवण आली एकदम. तर फोटो म्हणून बघत होतो. अ, आईचं आईचा मोनोलॉग सुरू झाला आजीचा फोटो बघून, की "अरे आजी तर बाबा ती आली ना, की तीच तुला ते मॉलिश करणार. तिचं ठरलेलं होतं." हे ते सगळं, सगळं बोलायला लागली. मग तिचं कसं होतं, आजी आली, की ती जी मावशी होती तिला पण हात लावून द्यायची नाही. तीच करणार असं ठरलेलं होतं. आणि हा जो कॅमेरा आहे, ह्या कॅमेरामध्ये रोल टाकून आणलेला बाबांनी माथेरानसाठी. ते माथेरानला जायचं ना, पहिला आजीचा फोटो पहिला काढला. कारण की आजीचा फोटो एकदम तो टेस्टिंगसाठी काढलेला त्यांनी आणि तो अल्बममध्ये लावलाय. असं सगळं बोलत होती आई. आणि त्यात तिने सांगितलं, की जी मावशी मला अ, अ, मॉलिश करायला यायची, तिच्याबद्दल पण ती खूप बोलायला लागली. तर मला पण एकदम उत्सुकता वाढली. ती बोलते, बोलते, बोलते.
मी बोललो की काय नाव होतं ग तिचं? ती म्हणाली की राधा नाव होतं. इथेच कुठेतरी राहायची. तर मी म्हणलं की अच्छा, अच्छा. आणि ती तुला चिकू म्हणायची. ती मला चिकू म्हणायची. एवढं म्हणून ती किचनमध्ये गेली. मी एकदम स्तब्ध झालो. मी परत किचनमध्ये गेलो. मी आईला म्हणालो, "आई ती कुठे राहायची गं?" आई बोलली, "इथे कुठेतरी." मला वाटतं ती ईस्टला राहायची. पण मला सकाळी लवकर ऑफिसला जावं लागायचं ना, म्हणून मी तिला रिक्वेस्ट केलेली, "तुम्ही याल का?" म्हणून. कोणीतरी रेफरन्स दिलेला. मी आईला असंच म्हटलं की "आई तिचं नाव राधा नसेल, रमा असेल." आई म्हणाली, "हो, रमा होतं तिचं नाव. तुला कसं माहिती? आपलं कधी बोलणं झालेलं का?" मी म्हणालो, "नाही, बोलणं नाही झालेलं." मी एवढंच म्हणून फक्त मागे वळून आलो बेडरूममध्ये. तो अल्बम माझ्या समोरच होता. त्यात आजीचा फोटो म्हणजे आजीच्या चेहऱ्यामध्ये मी रमा मावशीचा चेहरा बघायला लागलो. कसं सगळं ऋणानुबंध जुळलेले असतात. काय वाटलं असेल त्या दिवशी मला, की मी ट्रेनमधनं उतरून मला वाटलं, की मला आईकडे जायचंय. मला शेअर ऑटो नाही मिळाली म्हणून मी त्या त्या स्लम्समधनं गेलो आणि मला त्या माऊलीचं अंतिम दर्शन झालं. आणि काय असेल ती माऊली, जिने माझा हातात हात घेऊन मी चिकू आहे हे ओळखलेलं. मी तिला ओळखू शकलो नव्हतो. पण तिने ओळखलेलं, की मी चिकू आहे. खूपच भावुक करणारा हा प्रसंग आहे आणि माझ्या नेहमीच लक्षात राहील असा हा प्रसंग आहे. अजून काय म्हणू? बस. थँक यू. खूप टचिंग, म्हणजे डोळ्यात पाणी आलं माझ्या तर अगदी, की कसे ऋणानुबंध जुळलेले असतात. आणि म्हणजे कुणी मरताना आणि जन्मताना तुम्ही तिथे असता म्हणजे असता, ते लिहिलेलं असतं. तुम्ही टाळू नाही शकला त्या गोष्टीला, जाऊन आलात. थँक यू, थँक यू. इतकी लास्ट परफॉर्मर आपले जे आहेत वीणा जोशी त्यांनी जॉईन केलंय का? नाही. अजून कोणी आहे का ज्यांना परफॉर्म करायचंय? निलेश, तुमचा कॅमेरा ऑन झालाय. आलो आलो बाबा आलो. एकदा वेळ गडबडीतून वेळ काढून आलो. अरे तुझी स्टोरी खूपच ते ऐकतच बसलो, म्हणजे माझं मन त्याच्यातच आहे अजून त्या थँक्यू, थँक्यू. रमा काकूंकडे. फार सुंदर. असं तुझं तुझं सेन्सिटिव्ह मन आहे ना, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतात. पण त्या आपल्याला पॉइंट आउट होतात किंवा आपल्या अंतःकरणाला भिडतात जेव्हा आपण आपलं वागणं, आपलं मन हे सगळं सेन्सिटिव्ह असतं आपलं. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी टिपतो. तर छान असाच राहा. Thank चला जरा तुम्हाला हलकी फुलकी गोष्ट सांगू का मी एक? येस, येस. नक्की. हा, तर ही मला आत्ताच आठवली. म्हणजे मी दुसरी वाचून दाखवणार होतो शिकारीची, नेक्स्ट टाइम दाखवेन ती. आता वाचून नाही दाखवत आहे, मी एक सांगतो की आमच्या गावाला मी जेव्हा म्हणजे शाळेत होतो त्यावेळेला आमचे एक सर होते, चाळके सर. बिचारे वारले काही वर्षापूर्वी ऍक्सिडेंट मध्ये. तर चाळके सर हे म्हणजे कराडचे होते, कराडचे. आणि कोकणातले बरेचसे शिक्षक हे घाटावरचे असतात. तर ते जेव्हा जॉईन झाले त्यावेळेला म्हणजे असा तगडा माणूस, अगदी तालमीला वगैरे जाणारा. आणि आपले हे कसे कुलदीप पवार किंवा अरुण सरनाईक, सूर्यकांत यांच्यासारखी पर्सनॅलिटी. आणि एकदम बेटर, म्हणजे 4 माणसं जरी आली तरी हा लोळवेल. कोकणातले तर 8 माणसं लोळवेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. कारण मुळात कोकणातली माणसं थोडी तब्येतीने ह्याच्यात बारीकच असतात. कारण तिकडचं खाणंपिणं आपल्या इकडचं खाणंपिणं यात खूप फरक आहे. तर असे आमचे चाळके सर, आणि शिस्तीच्या अतिशय कडक. तर सरांनी सांगितलेली गोष्ट, आता सर जेव्हा नवीन रुजू झाले त्यावेळेला खेडेगाव होतं पूर्ण जे आमचं गाव होतं ते. आणि त्या खेडेगावात एखादी एसटी यायची दिवसाची आणि ती तालुक्याच्या गावी जायची. मग तालुक्याच्या गावी गेल्यानंतर तालुक्याहून दुसऱ्या एसट्या मिळायच्या. तर सर नवीन जॉईन झाले आणि मग ते सरांना मग त्यांना घर बघावं लागतं. त्यांनी घर बघितलं, ते राहायला वगैरे लागले, शाळेमध्ये व्यवस्थित रुजू झाली, आपली करडी शिस्त त्यांनी शाळेत आणली. सगळ्या गावाला चांगलं वाटलं की एका चांगल्या शिस्तीचे आणि बेडर व्यक्तिमत्वाचा एक माणूस आपल्या हायस्कूलसाठी काम करतोय. आणि सरांचं काम ऑफकोर्स छान होतं, खूप छान शिकवायचे ते, भूगोल वगैरे खूप छान शिकवायचे, मार पण तसंच द्यायचे. तर एकदा म्हणजे सरांना झाले असतील 2-4 वर्ष, आणि हा माणूस आपल्या गावी दिवाळीच्या सुट्टीवर गेला.
दिवाळीच्या सुट्टीत गेल्यानंतर मग दिवाळीची सुट्टी पिट्टी झाली आणि सरांचं त्यावेळेला लग्न झालं नव्हतं, एकदम यंग होते आणि परत ते यायला शाळेच्या गावी म्हणजे आमच्या गावी यायला निघाले. आता निघाल्यानंतर काय झालं, त्यांची बस उशिरा आली. म्हणजे रात्री 1-2च्या सुमारास त्यांची बस आली आणि ती डायरेक्ट गावात येणारी बस त्यांना मिळाली नाही, कारण ती 6ला निघून जाते गावी येणारी बस. मग यांना गावापासून 5 किलोमीटरवर परती यायला एक दुसरी बस मिळाली. तिथपासून ते त्या बसने ते 5 किलोमीटरवरती आले. आता 5 किलोमीटरवर आल्यानंतर तिथून गावी यायला त्यांना चालत यायचं होतं, कारण तिथं कसलंही साधन नव्हतं. म्हणजे ही गोष्ट जवळजवळ 75ची वगैरे असेल, तर त्यांना कुठलंही साधन नव्हतं. आणि कोकणच ते रात्रीच्या वेळेस, त्यावेळेचं कोकण म्हणजे एकदम शांत. आणि सर म्हणाले की मी त्या ठिकाणी उतरलो, एक 5 किलोमीटरवर एक गाव आहे तिथं उतरलो. आणि भीती अशी त्यांना नव्हतीच मनात कसली, कारण एकदम बेटर माणूस. आणि रात्रीचे फक्त यांच्याकडे टॉर्च किंवा काही नव्हतं साधन, म्हणजे तेव्हा मोबाईल तर असण्याचा प्रश्नच नाही. पण शुक्राचं चांदणं पडलं होतं, त्याच्यात रस्ता दिसत होता. शुक्राचं चांदणं म्हणजे आपल्याकडे मुंबईतल्या लोकांना चंद्राचं चांदणं माहिती आहे, पण गावी जे राहिलेले आहेत त्यांना अगदी निरव शांतता असते किंवा पूर्ण अंधार असतो आणि चंद्र आकाशात नसतो, त्यावेळेला शुक्राचा तारा असतो, त्याचा सुद्धा प्रकाश दिसतो. म्हणजे त्या प्रकाशात सुद्धा आपल्याला चालता येतं. असं पूर्ण दिसत नाही किंवा खूप जास्त प्रमाणात दिसत नाही जसं पौर्णिमेला दिसतं तसं, पण आपल्याला चालता येईल एवढा प्रकाश असतो आणि खूपच सुंदर असतं ते. म्हणजे एक गूढ असतं शुक्राचं चांदणं. आणि त्या शुक्राचं चांदणं असल्यामुळं त्याने चालायला सुरुवात केली, कारण तिथं थांबण्यात काय अर्थच नव्हता. आणि त्यावेळेला तालुक्याच्या गावी पण लॉज बीच किंवा असं काय प्रकार नव्हते आणि माणूस तिथला नसल्यामुळे त्याचे नातेवाईक असण्याचा प्रश्न नव्हता. मग सर निघाले. सर म्हणाले मी निघालो, मला काय असं काय भीती किंवा कसलं काय वाटत नव्हतं. मग चालत चालत सर पुढे यायला लागले. सगळ्या म्हणजे रस्त्यावरती झाडांच्या सावल्या किंवा अगदी इतकी शांतता असते ना की पायाखालचे खडे पण वाजतात ना, त्याचा आवाज आपल्याला रात्रीचा येतो. आणि एखादा प्राणी किंवा एखादा पक्षी दूर ओरडत असतो. म्हणजे एक ज्याने अनुभवलेलं नाही त्याला ते खूप भयान वाटेल किंवा त्याला हे वाटेल, पण ज्याला तिची सवय आहे त्याला ते खूपच छान वाटतं ते रात्रीचं चालणं. तर मग ते सर असे कोकणाचा आनंद घेत, कारण दिवाळी नंतरचं वातावरण म्हणजे तसं बऱ्यापैकी गवत बिवत असतं, एकदम असं माळरान किंवा एकदम असं उजाड नसतं आता जसं असतं तसं. तर ते चालत चालत रस्त्याने यायला लागले. 1-2 किलोमीटर झालं असेल, म्हणजे अर्ध अंतर चालून झालं. त्याच्यानंतर सरांना रस्त्याच्या मध्ये एक पांढरी आकृती दिसते. किलोमीटरभर अंतरावर त्यांना असं अर्धा किलोमीटरवर त्यांना दिसलं की पांढरं कोणतरी उंचच्या उंच उभा आहे. आता हे दिसल्यानंतर वाघासारखा तो माणूस, पण कोकणात भूत असतात हे त्याने ऐकलेलं होतं, कोकणातल्या भूतांबद्दल गोष्टी. कारण रोज रात्री आता ते झाले तर त्यांना काहीतरी टाइमपास हवा असतो ना संध्याकाळी, मग ते शेजारी पाजाऱ्यांच्यात किंवा लोकांच्या तसं बसायचे. आणि ते बसताना त्यांनी भूताच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या. अर्थात शिकलेल्या माणसाचा भूतांवर विश्वास नव्हताच, पण आता ऐकलेल्या गोष्टी आपल्या मनात तर असतातच ना. मग सर चालायला लागले आणि समोर दिसलं ते असं उंच काहीतरी आकृती. सरांच्या मनात एकदम चर्र झालं. त्यांना वाटलं अरे बापरे, कोकणातली भूत म्हणतात त्यातलं भूत वाटतं आपल्या वाट्याला आलेलं आहे. सरांना दरदरून घाम फुटला की आता जायचं कसं, पुढे यायला पण मागे यायला पण काय नाही, मागे जाऊन तरी कुठे जाऊ, ती बस तर निघून गेली आहे, तिथे पण दुसरं गाव आणि कुणाचे एवढ्या रात्री कुणाचं जाऊन दरवाजा ठोठावणार. बरं त्या रस्त्याला आजूबाजूला गाव नाही, बरं कुठे असेल तो रस्ता माहित नाही. मग हे चालत राहिले. तोंडाने काय फुटफुटत मंत्र बिंत्र काय असतील, त्यावेळेला विश्वास नसल्यामुळे काही पाठ नव्हतं म्हणे माझं. आणि मग चालत चालत त्या झाडाजवळ आल्यानंतर चक्क सर म्हणाले मी डोळे मिटले. आणि डोळे मिटले आणि सरळ तो रस्ता पार केला. ते जी पांढऱ्या आकृतीच्या इथून पार करून पुढे झाडामधून रस्त्यातून ते निघून आले. आणि आल्यानंतर शर्ट बिर्ट पूर्ण घामाने चिंब भिजलेलं. त्या आकृतीने त्यांना काही म्हटलं नाही, काही बोललं नाही किंवा त्यांना कसलाही आवाज आला नाही. सर म्हणाले वाचलो, माझं दैव बलवत्तर म्हणून मी पुढे आलो, नाही तर मला काहीतरी आज दगाफटका झाला असता. हे सगळं आल्यानंतर सर घरी आले, त्यांच्या रूमवर गेले, रात्री झोपले. त्यांना व्यवस्थित झोप लागली, काही त्यांना कसलाही भास किंवा काय झाला नाही. सकाळी उठल्यावर सर 6 वाजता परत निघाले आणि ते 2 किलोमीटर तिथं जी आकृती दिसली होती तिकडे आले. एका माणसाला घेतलं सोबत आणि तिकडे आले, गावातल्या माणसाला घेऊन. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना समोर दिसलं ते एक मोहटीचं झाड होतं. आणि मोहटीचं झाड म्हणजे एक पांढऱ्या रंगाचं झाड असतं आणि ते रात्रीच्या प्रकाशात आहे ना चमकतं, म्हणजे वाईट दिसतं असं पांढरं सफेद. आता ह्यांना देशावरचे असल्यामुळे त्यांना माहित नव्हतं की अशी झाडं कोकणात असतात किंवा असं काही असतं म्हणून. लोकांना माहित असतं की हे मोहटीचं झाड आहे, रात्री पांढरं दिसणारच. ते आल्यानंतर त्यांचं म्हणजे तेव्हा त्यांना बरं वाटलं की त्यांना कळलं
की कोकणातली भूत म्हणून जे घाबरले होते ते दुसरं तिसरं काही नसून एक झाड होतं. तर अशा प्रकारे सरांनी सांगितलेली गोष्ट, त्यानंतर त्यांना आयुष्यात कधी भूत दिसल्याचं काही सांगितलं नाही. पण अशी एक आठवण आहे. छान छान छान. कोकणातल्या भूतांचं कसं आहे माहितीये, मला वाटतं कोकणातल्या माणसांना भूत असतील पण, किंवा काहीतरी, आता तुम्ही म्हणाला तसंच काहीतरी असेल, पण कोकणातल्या माणसांना जे गजाली मारायची सवय आहे, त्याच्यामुळे एवढं त्याचं हे झालेलं आहे, खूप त्याची आणि प्रचिती झालेली आहे. कथे आणि स्टोरी टेलिंग म्हणजे गजालीचाच प्रकार. हा म्हणजे फेमस झाली आहेत भूत कोकणातली. आपण ज्या मारतो ते आपण गजालीच आहेत. असतील नसतील अरे पण फेमस आमच्याकडे एक माणूस होता, तो कसं आहे, तो खास स्टोरी टेलर होता. पण त्याचा उपयोग कधी करायचे लोक, म्हणजे एखादं कोण वारलं की मग त्यावेळेला नातेवाईक येईपर्यंत रात्रभर ते प्रेत जागवायचं असायचं, रात्रभर त्याच्याजवळ बसून राहायचे आणि कोणी झोपायचं नसायचं. म्हणजे एकतरी माणूस जागा हवा, कारण असं समजूत असायची की मग ते प्रेत रात्रीचं उठतं वगैरे असं काही. मग एक खास माणूस बोलवला जायचा, शंकर नावाचा माणूस होता. तो माणूस रात्रभर एक गोष्ट सुरू करायचा 8 वाजता, ती सकाळ होईपर्यंत ती गोष्ट चालायची. आणि ती इतकी सुंदर गोष्ट असायची ना की कुणाची झोपायची हिंमत नव्हती. साध्याच गोष्टी असायच्या, पण इतक्या सुंदरपणे सांगायचा ना तो, इतक्या व्यवस्थित, की पुढे काय होणार. आणि त्याची सांगायची जी पद्धत होती, पान बिन खाऊन व्यवस्थित पॉज घेऊन, अतिशय, म्हणजे मला अजून आठवतं लहान असताना ऐकलेल्या त्या गोष्टी, की मोठमोठे आता स्टोरी टेलर असतात ना, ते सगळे फिके पडतील त्या माणसासमोर असे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय म्हणतो? हा, एक सेकंड. माझी ताई आहे ऑनलाईन, काय म्हणायचंय का? हाय हाय गीतू. हाय. माझी ताई आहे गीतांजली, तिने जॉईन केलंय. येस, काय म्हणायचं तुला गीतू? नाही, तू म्हणत होतास ना, तर माझ्याकडे एक स्टोरी होती मी लिहिलेली. अच्छा. छोटीशीच आहे आणि ती अशी लहान मुलांसाठी लिहितात ना, तशा एकदम निर्मळ मनाने मी ती लिहिलेली होती माझ्या नवऱ्याकरता. अच्छा. वाचू मी ती? येस येस, वाय नॉट. तुझा कॅमेरा ऑन कर ना. कॅमेरा ऑन आहे ना तुझा? कॅमेरा ऑन आहे. हो, इतकी ऑनच आहे. नाहीये का? ऑन आहे हा, हा, ना, त्यांनी हा, हा. पिन पण ओके केलंय. ओके, येस येस, सॉरी नाही, सॉरी. फक्त सेट करा, तुमचा अर्धाच चेहरा दिसतोय ताई. खाली कर थोडस. हा हा, तुझा अर्धाच चेहरा दिसतोय की तू. एक मिनिट, थोडं जवळ घे. तुला येतं करायला? करेक्ट, येस. तर हे ना मी भेट म्हणून दिलेलं माझ्या नवऱ्याला. तेच मी वाचते. वाढदिवसाची भेट. एक होते गाव, कांदिवली गाव. त्या गावात होते अशोकनगर. अशोकनगरात प्रतीक नावाचा एक चुणचुणीत मुलगा राहत होता. प्रतीक मम्मा पप्पांचा एकुलता एक मुलगा. अभ्यासात हुशार, पण मस्ती इतकी की मम्माच्या नाकीनऊ व्हायचे. प्रतीकला खेळातच जास्त रस असायचा आणि खोड काढणे, कळ काढणे तर विचारूच नका. कोणाला पाय घालून पाडावे, कोणाचा हात मुरगळायचा, तर कोणाला चिमटा काढायचा. प्रतीकचे हात चालूच असायचे. कितीतरी शिक्षा होऊनही तो काही सुधारत नव्हता. प्रत्येक घरून तक्रारी यायला लागल्या. आता प्रतीकचे मित्र त्याला खेळायला घेत नसत. प्रतीकचा वाढदिवस अगदी 2 दिवसांवर आला होता आणि नेहमीप्रमाणे कोणीतरी तक्रार घेऊन घरी आलं. प्रतीकला चांगलाच मार बसला. त्याला घरातून बाहेर जायचे नाही म्हणून बजावले गेले. त्याचा वाढदिवस केला जाणार नव्हता. पण मी नुसता त्यांची मजा करतो. ते घाबरून रडतात. मम्मा ऐक ना, पप्पा ऐका ना. प्रतीकचे गाराणे ऐकायला कोणीच तयार नव्हतं. प्रतीक रडला आणि उपाशीच झोपला. रात्री 2 वाजले होते. प्रतीकला भुकेने जाग आली. मम्मा घरात दिसेना. तो झोपेतच स्वयंपाकघरात गेला. पाहतो तर काय, गणपती बाप्पा समोर उभा. प्रतीकने डोळे चोळले. तो खुश झाला. बाप्पा म्हणाला, प्रतीक बाळ, ये मांडीवर. हा घे, मोदक खा. प्रतीक बाप्पाच्या कुशीत गेला. मोदक खाऊन झाल्यावर म्हणतो कसा, बाप्पा माझा वाढदिवस आहे, पण मम्मा पप्पा माझ्यावर रुसलेत. ते माझा वाढदिवस करणार नाहीयेत. मी वाईट वागतो ना. मी कोणाबरोबरही खेळायला गेलो तर ते रडतात. प्रतीक, मी आलोय ना.
मला सांग काय हवंय, काय हवी आहे तुला वाढदिवसाची भेट, माग. लोणचं चालेल. प्रतीकने डोके खाजवले आणि तो म्हणाला, मस्त आलं. बाप्पा मला असं खेळणं दे ज्याच्या बरोबर मी खेळू शकतो, मस्ती करू शकतो, किंवा बाप्पा कोणाला माझ्या खोडकरपणाचा रागच येऊ नये असं काहीतरी कर. बाप्पाने प्रतीकला कुरवाळले आणि तो दृष्टीआड झाला. पहाटेची चिवचिवाट झाली. प्रतीकचा छोटू भुंकू लागला. त्याला जाग आली. कुशीवर वळतो तर त्याला मऊ मऊ काहीतरी लागलं. प्रतीक ओरडू लागला, मम्मा मम्मा, पप्पा, हे बघा हे बघा. पण कोणीच बाहेर आलं नाही. प्रतीक समोर एक गुटगुटीत बाळ होतं. सावळा रंग, काळेभोर डोळे, कुरळे केस, गोबरे गाल. बाळ त्याला पाहून खुदकन हसलं. त्याने प्रतीकच्या पोटावर पाय मारला आणि खेळू लागलं. सवयीप्रमाणे बाळाचा हात प्रतीकने हळूच मुरगळला. तर आश्चर्य, बाळ अजूनच हसू लागलं आणि प्रतीकच्या पोटात अजून एक लाथ पडली. मम्मा बघ, हे बाळ मस्ती करतं, मारतं मला, आणि मी मस्ती करतो तर खुदकन हसतं, रडतच नाही मुळी. प्रतीक बाळाला कुशीत घेऊन नाचू लागला. मम्मा बघ, मला वाढदिवसाची भेट दिली माझ्या बाप्पाने. अरे प्रतीक, ती तुझी बहीण आहे. अरे बाळा, ऐकतोयस का? ती तुझी बहीण आहे. आजी खोलीत आली आणि स्मित हास्य देत स्तब्ध झाली. कारण प्रतीक तर बाळाला घेऊन नाचत नाचत घराबाहेरच निघालेला. माझी वाढदिवसाची भेट, माझी वाढदिवसाची भेट असा ओरडत. आणि तेव्हापासून प्रतीक आणि त्याची भेट सोनम आनंदाने राहू लागले, मस्ती करू लागले. असे भाऊ बहीण सर्वांना मिळत नाहीत. ज्या प्रकारे शारीरिक मार त्यांना कधीच लागत नाही, तसाच एकमेकांचा शाब्दिक मारही ते मनाशी लावून घेत नाहीत. एकमेकांना अनुरूप असे ते आहेत. सोनम आणि तिच्या दादाला गीतूकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ऍक्च्युली ही कॉन्सेप्ट मी ह्याच्यासाठी लिहिलेली, कारण त्यांचं 6 वर्षांनी तिचा वाढदिवस सेम डे आहे, 16 डिसेंबर, आणि त्याचा पण 16 डिसेंबर. तर मला अशी कल्पना सुचली की काहीतरी मजा करते मी, त्यांना मस्ती करताना बघायची. तर मी अशी मजेशीर काहीतरी कविता स्टोरी बनवायची. याने हे ग्रीटिंग कार्ड क्रिएट केलेलं. तर छान मला छान. म्हटलं हे वाचून दाखवते. आता हे माझ्याकडे रेडी होतं. छान छान छान. मी तर ऐकलेलंच आहे हे आधी, हा. वाचलेलं पण आहे स्वतः. पण खरोखर छान, मस्त. आणि दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो, त्यामुळे हा, जबरदस्त जबरदस्त. ही थँक्यू. माझी ताई आहे. मी जेवढं काय लिहितो ते हिने लिहायला सुरुवात केली म्हणून मी लिहायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. ही कविता लिहायची, काय ना काय करायची. आणि माझ्या आईचे एक मामा होते, सिपू वालावलकर. ते काही लोकांना माहिती असतील. ते पुस्तकं लिहायचे, स्वतःची पुस्तकं होती आणि शॉर्ट स्टोरीज वगैरे खूप काय काय ते लिहायचे. तर आम्ही काही लिहिलं, म्हणजे ताईने काय लिहिलं की ताई त्यांना लेटर लिहून ते पाठवायची आणि त्यांचा मग त्याच्यावरती रिप्लाय यायचा की छान लिहिलंय वगैरे सगळं. मग तसंच मी पण माझं काय असेल तर मी माझं पण लिहून पाठवायला लागलो. मग त्यांना त्याच्यावरती पण त्यांचा रिप्लाय यायला लागला. मला एवढं त्यांचे काही लेटर माझ्याकडे अजून पण आहेत त्यांनी पाठवलेले. आता ते नाही आहेत हयात, पण खूप मला पण त्याच्याने बरं वाटायचं की आपल्याला कोणतरी आपली प्रशंसा करतंय असं. तर ही माझी ताई. थँक्यू गीतू, थँक्यू. थँक्यू. मी नेक्स्ट टाइम लिहायचा प्रयत्न करेन. येस येस येस, डेफिनेटली. येस, थँक्यू. नेक्स्ट परफॉर्मर वीणा जोशी नाही आल्या आहेत ना केतकी? नाही नाही नाही. नाही ना. तो अजून कोणाला काही परफॉर्म करायचं आहे का? येतील. येस निलेश. एक सांगू का गोष्ट? हा सांगा ना. सत्य घटनेवर येस. एक लिहिलेली कथा आहे. हम्म. म्हणजे आमचा एक तात्याच होता, तात्या बोलत काका. हम्म. तर त्याचं कसं होतं, त्याचं सगळं लक्ष आहे ना खाण्यात असायचं. म्हणजे खाणं त्याला अतिप्रिय. तर त्या तात्यावरती मी एक लेख लिहिला होता. हम्म. तर तो मी वाचून दाखवतो. ठीक आहे. कथेचं नाव आहे घारू.
आज रात्री पण डुकराची शिकार झाली होती. तात्याच्या वाटणीचा वाटा सागाच्या पानावर त्याच्या घरी पोचता करण्यात आला. पण तात्याचं मन काही त्याच्याने भरलं नव्हतं. त्याचा हावरट जीव काय थंड होत नव्हता. गेले कित्येक दिवस शिकारीचा वाटा घेतल्यावर त्याला हेच वाटत असे की आज काय पुरेसं मटण मिळालेलं नाही. शिकार हा त्याचा छंद नव्हता किंवा त्याला आवडही नव्हती. पण फुकट मिळणाऱ्या मटणाच्या लालसेने तो पोरांच्या मागे लागून डुकराच्या शिकारीला जात असे. अख्ख्या गावात त्याच्या हावरटपणाच्या गोष्टी सांगितल्या जात असत. घरात पोरांच्या आधी तो जेवत असे, कारण शेवटी काही उरेल की नाही याची त्याला खात्री नसे. बायका पोरांना सवय झाल्यामुळे त्यांना काही फरक पडत नव्हता. आणि जंगलातली फुलं तात्या त्या झाडाला जाग यायच्या आत तोडून आणत होता. पण आत्ताच त्याला छळणारं दुःख हे दुसरं तिसरं काही नसून शिकारी कुत्र्यांच्या मालकाला मिळणाऱ्या अतिरिक्त मटणाच्या वाट्याचं होतं. शिकारी कुत्र्यांचा शिकारीत महत्वाचा भाग असे. डुकराचा माग काढून त्याला एखाद्या अडचणीच्या जागेवर घेऊन जाण्याचं काम ही कुत्री करत. तिथून मग डुकराला हलता येत नसे आणि मग भाले कुऱ्हाडी काट्या खाऊन तो कुत्र्यांना मनोमनी शिव्या घालत गतप्राण होई. या झटपटीत अनेक कुत्रे जखमी होत, पण ती सर्वसामान्य नसत. त्यांना घरात किंवा कुत्रे समाजात एक मानाचं स्थान असे. वाघाचं काळीज असलेली कुत्री असा त्यांचा नाव लौकिक होई. एखाद्या वेळेस जंगलात बिबटनिगे म्हणजे बिबट्या, तेव्हा हीच कुत्री आपल्या अंगावरचे केस ताठ करून विशिष्ट आवाज करून शिकाऱ्यांना सावध करत. लहान असतानाच कुत्र्याच्या पिल्लाची चलाकी आणि धिटाई बघून शिकारी त्याला तयार करत असत. वयात आल्यावर शिकारीला नेऊन त्याला आजमावण्यात येईल. तात्याने ठरवलं की अजून एक वाटा हवा असेल तर कुत्रं पाळणं अपरिहार्य आहे. कुत्र्याच्या पिलाच्या शोधात तात्याने 1-2 गावं पालती घातली. दोघा चौघांना सांगून ठेवलं. शेवटी कुठेतरी कुत्री व्यायल्याचा निरोप तात्याला मिळाला आणि 5-6 पिल्लातून एक फिक्कट तांबड्या रंगाचं हाडा पेरानं मजबूत असलेलं पिल्लू तात्याने उचललं. ते जरी गोंडच असलं तरी तात्याला आवडले त्याचे घारे डोळे. थोडीफार निळसर झाक असलेले डोळे तात्याला आवडले आणि तात्याने त्या पिल्लाचं नाव जाहीर करून टाकलं घारू. घारू घरी आणल्यापासून तात्यानं मुलांसाठी कधी नाही पण घारूसाठी दुधाचा रतीब लावला. मटणाच्या वाट्यातला बरापैकी हिस्सा आता घारूला मिळू लागला. घारू हा म्हणता केळीच्या सोप्यासारखा फोपावला आणि तात्याच्या स्वप्नांचे घड पिकू लागले. शेख चिल्ली सारखा तात्या शिकारीची स्वप्नरंजन करू लागला. आता शिकारीला तात्या गेला नाही तरी चालणार होता, कारण घारूचा वाटा शिकाऱ्यांना पोचता करावा लागणार होता. केवळ या कल्पनेनेच तात्यानं घारूला कुरवाळलं आणि घारूनं आपलं ओलं नाक तात्याच्या हाताला घासलं. बघता बघता घारू वयात आला. बरोबरीच्या कुत्र्यांपेक्षा घारू रुबाबदार दिसू लागला. बैला माग गाई माग भुंकत धावू लागला. तात्याचा जीव आता अधीर झाला. त्याने घारूला शिकारीला नेण्यासंबंधी पोरांना विचारलं. पोरं तयार झाली, पण जाणकार शिकारीने घारूच्या डोळ्यातले भाव केव्हा जाणले होते. पिंडानं मजबूत असलं तरी कुत्र कुचकामी आहे अशी त्यांची आपापसात चर्चा झाली. अर्थात तात्याला सांगायला कोणी दचत नसे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शिकारीचा लवाजमा आणि घारू निघाले. तात्याचे डोळे मटणाचे 2 वाटे झाले. शिकारी आणि कुत्री मुख्य रस्त्यावरून चालू लागली. आता केव्हाही जंगलात डुकराच्या कळपाची कुत्र्यांना चावू लागणार होती आणि तसं झालं तर सगळी कुत्री एकजात तिकडे जाऊन सावज कोंडणार होती. मध्यरात्र उलटत आली तरी शांतपणे कुत्री चालत होती, पुंगत होती. आकाशात चंद्र नव्हता, पण ताऱ्यांचा मंद प्रकाश पसरलेला होता. गवताच्या झाडांच्या सुवासाने भरलेल्या त्या वातावरणात एक गूढता दडलेली होती. अचानक सगळी कुत्री एका जागी थांबली. अंगावरचे केस ताठ करून दमलेला आवाज काढू लागली. जवळपास बिबट्या असल्याची ती खूण होती. शिकाऱ्यांनी जोरदार हाराकारी केली आणि आपापल्या कुत्र्यांना आवाज दिला. थोड्या वेळाने वातावरण शांत झालं, पण घारू कुठे दिसत नव्हता. तात्याच्या मनात पाल चुकचुकली, पण शंकेला वाव नव्हता. बिबट्या तर फार दुरून गेला होता. त्या रात्री शिकार झाली नाही. तात्या घारूचा विचार करत रस्त्याला लागला. यू करून झालं, शिट्ट्या वाजवून झाल्या, घारू सापडला नाही. आपल्या झिजलेल्या चामड्याच्या चपला काढून त्याने भिंतीवर ठेवल्या आणि घशाची कोरड शमवायला तो चुलीजवळ ठेवलेल्या पाण्याच्या भांड्याजवळ गेला. पायाला काहीतरी लागलं म्हणून त्यानं खाली पाहिलं
तर घाबरून झोपलेला घारू त्याला दिसला आणि त्याचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर तात्याने घारूला अनेक वेळा शिकारीला नेण्याचा प्रयत्न केला, पण घारू घराच्या बाहेर पडला नाही. बाहेर जायचं म्हटल्यावर त्याच्या घाऱ्या डोळ्यात ससे दिसत. घारूचं अख्खं आयुष्य घर आणि चूल याच्या पलीकडे गेलं नाही. मांजरी पण त्याला ऐकण्याशा झाल्या. तात्याने शिकारीला जाणं सोडलं, कारण दरवेळेला घारूच्या पळपुटेपणाची गोष्ट कोणीतरी कोणाला तरी ऐकवत असे आणि तात्याला घारूला घातलेल्या मटणाच्या फोडी आठवत. तर ही घारूची कथा. आवाज नाही येतील, तू म्यूट वर आहे. पु ल देशपांडेंच्या कशा गोष्टी असायच्या एखाद्या व्यक्तीवरती, तसं हे घारूवरती लिहिलंय तुम्ही. थँक्यू. आणि तुम्ही स्वतः लिहिलंय ना हे? हो, मी स्वतः लिहिलं. मी लिहितो ना FB वर. हो, तुमचं लिखाण एकदमच म्हणजे टाईट आहे, टाईट. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. इतकी मला वाटतं सगळे परफॉर्मर झाले आहेत. फार छान आज सगळे परफॉर्मन्सेस झाले. प्रगतीताईने खूप महत्वाचा आपल्याला एक लर्निंग दिलंय, एक खूप महत्वाचं गोष्ट सांगितली आपल्याला. ही सगळ्यांना लक्षात ठेवणं खूप गरजेची आहे. निलेशने येऊन सरप्राईज व्हिजिट देऊन आपल्याला 2 छान गोष्टी सांगितल्या. केतकीने स्वतः आज इकडे परफॉर्म केलं. उत्तम त्यांनी इकडे आज थोडं कॉमिक वातावरण निर्माण केलं. त्याच्यासाठी उत्तम तुमचं पण खूप खूप आभार. मला वाटतं की प्रगतीताई लेफ्ट बिकॉज त्यांना जायचं होतं. स्वातीताईंनी मस्त छान परफॉर्म केलं. उमा जोशींनी परफॉर्म केलं आज. वीणा मला वाटतं काही कारणांमुळे जॉईन नाही करू शकल्या आणि माझ्या ताईने पण परफॉर्म केलं. तर फार छान मजा आली आज. आणि असंच आपण कथे या सेगमेंटला अजून फुलवूया पुढे. कसं आपण ह्याला अजून मोठं करू शकू याचा विचार करूया. ओव्हर टू यू केतकी. येस, नाही, थँक्यू सगळ्यांना. कथेय हा थोडं रेग्युलरली करायचा आमचा विचार आहे. सो यतीन आहे आणि अजून बरेच स्टोरी टेलर आहे ग्रुपमध्ये जे होस्ट करतात. सो येस, तुम्ही असेच येत राहा. आणि आज खूप लोक ऑडियन्स म्हणून ऍक्च्युली आली होती. सो तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभार. 28 जूनला आपला लाईव्ह ओपन माईक होईल अंधेरीला, त्याला नक्की या. आणि बस इतकंच. जेवढा आनंद आम्हाला झाला, आय होप तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल, तितकाच आनंद घेता आला असेल या ओपन माईक मधनं. अँड येस, दॅट्स इट फ्रॉम माय साइड. गुड नाईट. हॅलो. थँक्यू. केतकी, मी काही बोलू का? हा, बोल. हा एक खूपच सुंदर उपक्रम आहे. प्लीज ह्याला कंटिन्यू ठेवा. थँक्यू. आणि परत आय मीन आय रिअली वॉन्ट टू जॉईन दिस एव्हरी मंथ. कीप ऑन लाईक हे हा उपक्रम जो कथेचा आहे तो प्लीज चालू ठेवा. येस, आणि ऑडियन्स मधनं कोणाला परफॉर्म करायचं असेल तर प्लीज तुम्ही तयार करून ठेवा. नेक्स्ट आम्ही जेव्हा अनाऊन्स करू, यू गाईज शुड बी फर्स्ट टू रजिस्टर. डेफिनेटली. येस. हॅलो. हा उत्तम, बोला ना. हा, तर मला पण असं बोलायचं होतं की हा खूपच चांगला एक प्रकार आहे स्टँडअप ओपन माईक पेक्षा स्टोरी टेलिंग साठी. आणि मी 4-5 दिवसापासून याच्यासाठी काहीतरी लिहायचा प्रयत्न करत होतो, पण वेळच भेटला नाही. कारण की आपण काय म्हणतो, म्हणजे 4-5 दिवसापासून असं चालू होतं की सकाळशी कोंबड्यासारखं उठणं, त्याच्यानंतर कावळ्यासारखी अंघोळ करा, सश्यासारखं पळत कामावर जा, परत तिथे जाऊन गाढवासारखं काम करा. जस्ट लाईक एनिमल प्लॅनेट सारखं माझं चालू होतं. त्याच्यामुळे मी काही एवढं खास लिहू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस मी पण चांगल्या पद्धतीने लिहील याच्यासाठी. आणि आता निलेश सर बोलले होते की काहीतरी गझाली वगैरे. तो एक चांगलं पुस्तक आहे जे मी आता वाचतोय. इरसाल गझाली म्हणून. ते तुम्ही पण वाचलं तर बरं होईल, कारण की स्टोरी टेलिंग साठी पण खूप महत्वाचं आहे आणि खूप साऱ्या चांगल्या स्टोरी आहेत याच्यात. धन्यवाद. थँक्यू सो मच. सो कथेय असाच होत राहील आणि तुम्ही सगळे येत राहा. थँक्यू. नक्की. खूप छान थँक्यू, झाला थँक्यू व्हेरी कार्यक्रम. मच. आणि मला जेव्हापासून हे कळाले तेव्हापासून मी प्रत्येक वेळेस जॉईन होते. येस. आवडतं मला. आय गेस गीतांजली पण आधी येऊन गेली, राईट? ऑफलाईनला पण गीतांजली हा, ऑफलाईनला ऑडियन्स म्हणून आलेली.
पण ऑनलाईन मध्ये तिने 2 वेळा केलंय परफॉर्म. येस येस. गीतांजली यतीन नसला तरी तू यायचंयस. हो. फक्त यतीनच हवा असं नाहीये. हो हो ओके. ठीक. एक छोटासा मेसेज होता केतकी. हा हा ऑफकोर्स ऑफकोर्स. मी माझं जे इन्स्टा हँडल आहे ते एक नवीन चालू केलंय हरफनकार म्हणून. सर जर कोणाला पण करायचं असेल तर प्लीज फॉलो करा हरफनकार म्हणून. त्याच्यामध्ये मी हरफनकार नाव याच्यासाठी ठेवलंय कारण की मी सगळ्या प्रकारचं मी पोएट्री पण करतो, मी स्टोरी टेलिंग करतो, मी स्टँडअप पण करतो, मी सगळं करतो. तर त्यामुळे मी असं नाव ठेवलंय. तर सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की यू कॅन जॉईन. आणि माझ्या त्याच्यामध्ये सगळे परफॉर्मन्स आहेत ते 90% सगळे बोलपटवरतीच परफॉर्म केलेले असतात. त्यामुळे बोलपटचं पण ते एक प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट आहे असं समजा. येस येस येस. यतीन आणि चॅट वर आता तुमचा हँडल टाका ना एक प्लीज. हा मी तेच येस म्हणणार येस होते की आता आपण ग्रुप ओपन करूच. आपला जो ग्रुप या बंद असतो तो आता ओपन करू आपण. सो तुमचा काही फीडबॅक असेल किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल, जसं उत्तम तू पुस्तकाविषयी म्हणालास किंवा तुमचे स्वतःचे पर्सनल किंवा आर्टिस्ट अकाउंट शेअर करायचं असेल, प्लीज शेअर करा आणि एकमेकांना फॉलो करा. कोलॅबोरेशन इज द वे फॉरवर्ड. थँक्यू. थँक्यू. या थँक्यू. थँक्यू.